चरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। सर्वभूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिद्वृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण आपल्या जीवनाचं परम मंगल व्हावं यासाठी श्रीमद भगवद्गीतेतील भगवंताचे अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण मानवमातांच्या कल्याणासाठी जो निश्चित उपाय ते उपाय कथन करणारं हे गीतादर्शन, त्या गीतादर्शनाचा यथाशक्ती यथामती विचार करीत असताना विचार हा आहे की प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये जे कर्म करतो ते कर्म करीत असताना त्याला ईश्वर साह्य आहे म्हणून तो कर्म करतो. नंतर त्याला त्याचं जे पूर्वकर्म आहे त्या पूर्वकर्मानुरूप त्या कर्माचे झालेले जे संस्कार हेही त्या कर्म करण्याला कारण असतात. नंतर याच्या पाठीमागं त्यांनी केले असलेले जे अविद्या किंवा अज्ञान आहे हेही त्याचं कारण आहे. मुळात हा जीव हा परमात्माची दुसरा काय हा परमात्माची दुसरा परी अहंकार निद्रा निदसुरा भो मनोनी स्वप्नाच्या पोरबारा संतोष आणि शिणे अशा प्रकारचं त्याला जीवनामध्ये सुखदुःखाचे भोग होत असतात. तो परमात्मा रूप आहे परंतु ह्या भ्रमामध्ये किंवा अज्ञानरूपी निद्रेमुळं त्याला हे सर्व प्रकारचं भोग जे आहेत सुखदुःखाचे ते त्याला होत राहतात. याचा अर्थ तो परमात्मा जेव्हा आपल्या स्वरूपावरून च्युत होतो आणि निरपेक्ष व्यापक असणारा तोच परमात्मा परिच्छिन्न असणाऱ्या देहादिकांविषयी अभिनिवेश धरतो त्यावेळेला त्याला हे संपूर्ण सुखदुःखाचे भोग प्राप्त होतात. आणि आपल्या ह्या सनातन भारतीय संस्कृतीमध्ये पुनर्जन्माचा जो विचार सांगितलेला आहे त्या पुनर्जन्माच्या विचारामध्ये जडता किंवा अचेतनता किंवा अचेतन कारणापासून ही सृष्टी किंवा त्याला जीवपणा प्राप्त होतो हे मानलेलं नाही. चेतनवाद आहे, चेतन कारणवाद त्याला म्हणतात. चेतन कारणवाद सांगितलेला आहे, जड कारणवाद मानलेला नाही. वैशेषिक सूत्रांमध्ये या ठिकाणी जड कारणवाद मानलेला आहे. परमाणूपासून सृष्टी होते द्विनुक त्रिणुक चतुर्णुक या क्रमाने असं सांगितलेलं आहे आणि त्यांना ईश्वर मानण्याची आवश्यकता वाटत नाही. परंतु जेव्हा तर्कशुद्ध पद्धतीनं भारतीय दर्शन परंपरा विचार करायला प्रारंभ झाला त्यावेळेला त्यांनी ईश्वराची सिद्धी केली आणि ईश्वराच्या इच्छेने हे दोन परमाणू एकत्र होतात. दोन परमाणू एकत्र होऊन या ठिकाणी हे जे द्विनुक बनलं ते द्विनुक का बनलं, दोन परमाणू एकत्र कसे आले तर ते ईश्वरी इच्छेने आले असं त्यांनी सांगितलेलं. पुढं पूर्वमीमांसक जेव्हा आले तेव्हा ईश्वराची आवश्यकता नाही, कर्मापासूनच जीवाच्या कर्मापासूनच हे
सृष्टी उत्पन्न होते असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही. परंतु जेव्हा हे पूर्वमीमांसक आले तेव्हा जीवाच्या कर्मापासूनच ही सृष्टी उत्पन्न होते असं त्यांनी सांगितलं. त्यांना ईश्वराची आवश्यकता वाटली नाही. सांख्यदर्शनाने प्रकृती पुरुष विवेकाने मोक्ष होतो असं सांगितलं आणि प्रकृती ही स्वतंत्ररित्या हे जगताची उत्पत्ती करते असं सांगितलं आणि ती त्रिगुणात्मक आहे असं सांगितलं आणि सर्व सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे असं सांगितलं. कारण आणि कार्य यांच्यामध्ये ह्या कार्य आणि कारण हे दोन्ही सारखेच असतात. त्रिगुणात्मक कार्य आहे तर त्याचं कारणसुद्धा त्रिगुणात्मक आहे आणि त्यांनी स्वतंत्र प्रकृती कारण मानलं. पण त्याच्यानंतर या ठिकाणी वेदांत दर्शनाने त्यांचंही खंडन केलं. प्रधान मल्ल निभरण न्याय म्हणतात त्याला, की जर एखादा पैलवान असेल हिंदकेसरी तर त्याने त्याच्याबरोबर त्याला पराजित केलेलं आहे, पण एखादा काडी पैलवान म्हणतो माझ्याबरोबर तुम्ही अजून लढलेले नाहीत, तर त्याची लढण्याची गरजच नाही. अशा रीतीनं वेदांताने ईश्वर कारणवादाची पण स्थापना केली. मूळ ब्रह्मकारणवाद मानला आणि अध्यारोपाच्या भाषेमध्ये ईश्वराचं अस्तित्व हे स्वीकारलंच पाहिजे अशा प्रकाराने सांगितलं. याचं कारण असं आहे की त्यांनी हा जड कारणवादाचा निराश केला. मोक्षाच्या बाबतीतही प्रकृती जर जीवाला स्वतंत्ररित्या बंध किंवा मोक्ष निर्माण करते असं जर सांगितलं तर या ठिकाणी तुम्हाला अनिर्मोक्षवाद प्राप्त होतं. कारण प्रकृतीला वाटेल तेव्हा तुम्हाला बंधात घालील, वाटेल तेव्हा पुन्हा मोक्ष देईल, पुन्हा वाटेल तेव्हा सृष्टी निर्माण करेल, वाटेल तेव्हा त्या ठिकाणी सृष्टीचा उपसंहार किंवा लय करील. तर असं सामर्थ्य जे असणारा असा कोणीतरी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान ईश्वर मानणं आवश्यक आहे. म्हणून उदयनाचार्यांनी ईश्वर सिद्धी नावाचा ग्रंथ सांगून त्या किंवा लिहून त्या ठिकाणी ह्या ईश्वरवादाची स्थापना केली आहे. आणि वेदांतात जर कोणी ईश्वर न मानता केवळ ब्रह्मकारणवाद मानत असेल तर त्याला श्रौत आस्तिक असं म्हणत नाही. या ठिकाणी तो तार्किक, जसा नैयायिक तार्किक आस्तिक आहे तसंच हा तार्किक आस्तिक आहे. तर या ठिकाणी ईश्वर कारणवाद सांगितलेला आहे. आणि आपण नेहमी चिंतन करतो वेदांताने एक कक्षा म्हणून प्रकृतीचा परिणाम म्हणजे जगत आहे असं म्हणून परिणामवाद कथन केला. आणि वेदांतामध्ये सुद्धा प्रकृती कारणवाद मानला, पण हा प्रकृतीचा परिणाम आहे असं सांगितलं, पण स्वतंत्र परिणाम आहे असं सांगितलं नाही. तर त्यामध्ये त्या ईश्वर सांगितला आणि तो त्याचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. तो उपादान कारणही आहे आणि निमित्त कारणही तोच आहे. प्रकृतीच्या द्वारा तो उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्याने तो निमित्त कारण आहे असं प्रतिपादन केलं. आणि ब्रह्मकारणवाद सांगत असताना ब्रह्माचं जग हे विवर्त असल्यामुळं तो विवर्तोपादान कारण आहे अशा रीतीनं स्पष्टीकरण वेदांत करतो. आणि वेदांताची जी परंपरा आहे ही अत्युच्च कोटीची निर्दुष्ट परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये या ठिकाणी गीतेमध्ये स्पष्टीकरण करत असताना जीवाच्या ठिकाणी जे सुखदुःखाचे भोग प्राप्त होतात ते सुखदुःखाचे भोग हे तीन कारणाने अविद्या, काम आणि कर्म असे तीन सांगितलेले आहेत. की अविद्या हे कारण आहे आपल्या अंतःकरणात असणाऱ्या अनंत जन्म केलेल्या कर्माचे संस्कार होऊन निर्माण झालेल्या वासना हेही त्याला कारण आहे. आणि त्याने केलेलं कर्म हे सुद्धा त्याला कारण आहे. कारण जरी ते कर्म नष्ट झालं तरी ते कर्म त्या कर्त्याच्या अंतःकरणावर काही संस्कार करून जातं आणि संस्कार रूप म्हणजे बीजरूपाने ते अस्तित्वात असतं. आणि ज्या वेळेला त्याला त्या कर्माचा फलभोग व्हायचा त्याच वेळेला ईश्वर तशा प्रकारची सृष्टी निर्माण करतो. आणि हे जर ज्या वेळेला ईश्वर म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी परमात्मा संकल्प करतो एकोहम बहुश्याम प्रजायेय, या ठिकाणी मी एकटाच आहे मला अनेक व्हावं असं ऐक्षतो तो ईक्षण करतो म्हणजे संकल्प करतो आणि मग या ठिकाणी सृष्टी उत्पन्न होते. तस्माद् वा आकाशात
तस्माद्वा एतस्माद आकाशाः संभूताः. एतस्माद म्हणजे आत्म्यापासून या ठिकाणी प्रथम मायेच्या द्वारा आकाश महाभूत उत्पन्न होतं आणि नंतर मग आकाशात वायू, वायुरग्नी, आग्नेरापाः, अद्भ्यः पृथ्वी, अशा प्रकारचं ही पंचभौतिक सृष्टी या ठिकाणी उत्पन्न होते असं वेदांत सांगतो किंवा उपनिषद सांगतात. वेदाच्या ही जी काही सृष्टी उत्पत्तीचा क्रम सांगितला तो वेदांतानेही आद्यारूपाच्या भाषेमध्ये जसाच्या तसाच मान्य करून सांगितलं. तेव्हा या काम, कर्म आणि अविद्या यांच्यामुळं मनुष्याला ही जन्ममरण परंपरा किंवा संसार दुःख हे त्याला भोगावं लागतं. याचा अर्थ योगवासिष्ठात सांगितलं की अविद्येचा नाश हा झाला पाहिजे, कामाचा नाश झाला पाहिजे आणि कर्माचा नाश झाला पाहिजे, तेव्हा जीव मुक्त होईल. म्हणून वेदांतामध्ये काम, कर्म आणि अविद्या ह्या तिन्हींचा नाश झाला असताना जीवाला परत जन्म यायला कोणतं कारणच राहत नाही. या ठिकाणी जेव्हा आपण मूळ कारण अविद्या आहे असं म्हणतो तर त्यावेळेला सुद्धा कार्यरूपाने असणार काम आणि कर्म हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. तर त्यासाठी आता ईश्वर हा सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. आपण सकाळी भाष्य पाहिलं की हे अर्जुना, या ठिकाणी सर्वभूतानां हृद्देशे ईश्वर हा तिष्ठती. सर्व प्राणिमात्रांच्या अंतःकरणामध्ये ईश्वर आहे. याच्यातून भक्ती सिद्धांत जो आहे तो पण सांगितला. आपल्याकडे जी ध्यानधारणा आपण करतो तर हृदयामध्ये करतो. आता वास्तविक आहे हृदयम शब्दाचा अर्थ वेदामध्ये हृदय आयम असं म्हटलेलं आहे. हृदय आयम म्हणजे आयम हा परमात्मा कुठं राहतो? हृदयामध्ये राहतो. आता हृदय शब्दाचा अर्थ त्यांनी केला का हृदय आयम म्हणजे हा अंतःकरणात राहतो. आतमध्ये ज्ञानाचं जे साधन आहे त्या ज्ञानाच्या त्या ठिकाणी परमात्मा राहतो. आणि मग तो काय करतो, परमात्म्याचं कार्य काय आहे, तर त्या हृदयामध्ये राहून तो परमात्मा हा सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असणारा परमात्मा जीवाचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार तो जीव त्याच्या फलभोगासाठी ईश्वर हा सृष्टी निर्माण करतो. आणि त्या सृष्टीमध्ये त्या ठिकाणी अनेक पशु, पक्षी, देवता, राक्षस, मनुष्य सगळ्या प्रकारच्या योनी म्हणजे त्यांची शरीरं उत्पन्न करतो. आणि हे जे जीव आहेत तर पूर्वी त्यांच्या ज्या काम किंवा त्यांच्यामध्ये त्यांनी केलेलं कर्म यानुसार तिथं त्यांच्या ज्या वासना आहेत त्या वासनेच्या अनुकूल भोग ह्या योनीत घडेल असं वाटून जीव ईश्वर फक्त सृष्टी निर्माण करतो परंतु त्याला मात्र त्या सृष्टी निर्माणकर्त्याला निर्माण कर्म त्याला कोणत्याही प्रकारे बाधा करत नाही त्या ठिकाणी, कारण त्याच्याविषयी त्याची आसक्ती नसते. आणि हा जीव जो आहे तो ते योनी पाहिली का हे मी म्हणून हा त्याला काय करतो, त्याच्याविषयी अहंकार किंवा अभिनिवेश धारण करतो. आणि मग ईश्वर त्याला जसे त्याच्या कर्म असतील त्या कर्माच्या सापेक्ष त्याला फल देत असतो आणि जीव त्या फलाचा मी भोगता आहे असा अभिमान धारण करतो. कारण काय ते कर्म जे त्यांनी केलेले आहे, जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो अपरिहार्यपणे त्या कर्मफलाचा भोगता होतो. अशा रीतीनं जीवाची ही जीवसृष्टी जी आहे ती चालू राहते. या ठिकाणी ईश्वर सृष्टी जीवाला सुखदुःख देत नाही. जीवाने निर्माण केलेली सृष्टी, जीवाने निर्माण केलेली म्हणजे जीवाने जिथं अभिमान धारण केला ती सृष्टी त्याच्या सुखदुःखाला कारण होत असते. अशा प्रकाराने हा विचार जो आहे हा आपल्या भारतीय सनातन वैदिक परंपरेमध्ये सांगितला जातो. आणि हे जे विचार जेव्हा मनुष्याला सर्व कळतात आणि पटतात त्यावेळेला त्या मनुष्याला सुखदुःख ह्यांचा जो विचार आहे हा विचार लक्षात येतो की यामध्ये जे कर्म आपल्याला फल देण्याला सन्मुख झालेलं आहे तर त्या कर्माचा भोग आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. आणि ते कर्म जोपर्यंत फल देण्याला सन्मुख झालं नाही तोपर्यंत तसंच ते संचित नावाने राहत असतं. आणि जीव आता ह्या एका देहाविषयी अभिमान धारण करून
जे कर्म करीत असतो त्यावेळेला त्याला वर्तमानात कर्माला क्रियमान कर्म असं म्हणतात. आणि फल देण्याला सन्मुख झालं की त्या कर्मालाच प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि पूर्वी जे त्याच्यात संचित आहे, अजून फल देण्याला सन्मुख झालेलं नाही, त्या कर्माच्या विभागाला संचित कर्म असं म्हणतात. त्याचा साठा तसाच आहे. तेव्हा हा कर्माचा साठा जर संपवायचा असेल तर या ठिकाणी गीता किंवा वेदांत असं सांगतो की ह्या सगळ्या कर्माला मूळ कारण हे अज्ञान. आणि त्या मध्ये हा जो संचित कर्माचा साठा आहे, तर अज्ञान जेव्हा नष्ट होतं तेव्हा संपूर्ण संचित कर्मसुद्धा नष्ट होऊन जातं. क्रियमान कर्म जे आहे ते क्रियमान कर्म त्या पुरुषाला पुढं संचितामध्ये जमा होतं आणि फल देण्याला येतं तेव्हा ते प्रारब्ध होतं. ठीक चालले काय? याच्यामध्ये ते प्रारब्धात जमा होतं. पण जर जीवाने प्रयत्नपूर्वक ईश्वर कृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा, अंतःकरण कृपा, ह्या सर्व कृपा जर त्यांनी संपादन केल्या तर त्याला आपल्या स्वरूपाचा विचार करताना मी असंग निर्विकार आत्मा आहे असं ज्ञान होतं. आणि ह्या ज्ञानामध्ये त्याला क्रियमान कर्माचा लेप पण लागत नाही. संचित कर्म दग्ध होतं, परंतु त्याचं प्रारब्ध लेश किंवा अविद्यालेश म्हणतात तो राहतो. आणि जोपर्यंत त्याचा प्रारब्ध लेश आहे तोपर्यंत तो इतरांसारखा व्यवहार करताना दिसतो. परंतु त्या व्यवहारामध्ये त्याला सुखदुःखाचे भोग पण झालेले दिसतात. परंतु हे जे प्रारब्ध कर्म जेवढं आहे ते भोगून संपलं की त्याचा देह पडतो आणि मग त्याला अविद्या, काम आणि कर्म हे काही शिल्लक न राहिल्यामुळं न तस्य प्राणः उत्क्रामंती, त्याचे प्राणांचं उत्क्रमण होत नाही, म्हणजे लोकांतराला त्याचे प्राण जात नाही. यह एव समविलीयन्ते, याच ठिकाणी म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप अखंड व्यापक असल्यामुळं त्याच्याच त्या आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. या न्यायाने तो अधिष्ठान रूप होतो की ज्या अधिष्ठानामध्ये पुन्हा जन्म नाही आणि मरण नाही. अशा रीतीनं ही जी प्रक्रिया आहे सृष्टी उत्पत्तीची आणि लयाची, याचा मोक्षफलोपयोगी अशा प्रकारची ही प्रक्रिया वेदाने सांगितलेली आहे. आणि त्याप्रमाणे याचा उपयोग त्यांना कायमचं संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी वेदाने आपल्याला ही प्रक्रिया सांगितलेली आहे. तसंच मनुष्याला आपलं जे काही प्रत्यक्ष आपण सुखदुःखादिकांचे भोग भोगतो आणि कंटाळतो, अशा वेळेला ह्याच ज्या प्रक्रिया आहेत ही लय प्रक्रिया लय चिंतनासाठी पण त्याला उपयोगाला होते. म्हणून तो जर कोणाला परमात्मा नेय करता आला नाही तरी हीच प्रक्रिया जशीच्या तशी ठेवून त्याला तो परमात्मा ध्येय करता येतो. आणि ध्यानाने देखील चिंतने तद्रुपता अशा प्रकारची स्थिती वेदाने मानलेली आहे. किंवा ही सगळ्यांना अनुभवाला येण्यासारखी गोष्ट आहे की सुषुप्तीमध्ये आपल्याला ह्या सगळा प्रपंच बीजरूपाने त्या ठिकाणी अज्ञानात लीन झाला, त्याचा लय झाला. हा लय कसा होतो? हा दैनंदिन प्रलय आहे. तरी त्या ठिकाणी अज्ञानावृत्त का होईना पण सुखाची अनुभूती येते. तेव्हा या ठिकाणी त्याला आपल्या अंतःकरण वृत्तीचा लय जर अधिष्ठानात करता आला, तो ध्यानाने करता आला, किंवा त्या अंतःकरण वृत्तीचा बाध जर ज्ञानाने करता आला तर त्या ठिकाणी तो कायमचा मुक्त होतो. अशा म्हणजे त्याच्या नित्यमुक्त स्वरूपाला, अविनाशी अव्यय स्वरूपाला तो प्राप्त होतो असं सांगितलं जातं. त्यासाठी इथं ईश्वर परमात्मा स्वतः आपल्या स्वरूपाविषयी सांगतात की ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. तो सर्व प्राणिमात्रांच्या हृदय देशामध्ये राहतो, म्हणजे अंतःकरणात राहतो. आता हे अंतःकरण नेमकं त्याचं परिमाण काय आहे? तर त्याचं परिमाण शास्त्रामध्ये मध्यम परिमाण मानलेलं आहे. ज्या जीवाचं जेवढं शरीर तेवढं त्याचं अंतःकरण आहे असं मानलेलं आहे. या ठिकाणी जैन लोकांनी आत्मा मध्यम परिमाणाचा मानलेला आहे जैन दर्शनाने. इथं आपल्या वेदांतामध्ये आत्मा हा शरीर मध्यम परिमाणाचा मानलेला नाही, अंतःकरण मध्यम परिमाणाचा आहे. आणि आत्मा अखंड सर्व व्यापक अशा स्वरूपाचा आहे, अपरिच्छिन्न किंवा निरतिशय व्यापक स्वरूपाचा आहे. फक्त त्याच्यामध्ये अनेक अंतःकरणं
आहे. अंतःकरण, प्रत्येक अंतःकरणाच्या उपाधीमुळं तो आत्मा आपल्याला भेदाला प्राप्त झाला असं वाटतं. जर अंतःकरण उपाधीचा आपण बाध केला किंवा नाश केला तर त्या ठिकाणी आत्मरूपाने आपण नित्य, असंग, निर्विकार, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित, देशकाल वस्तू परिच्छेद रहित, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान आत्मा आपण आहोत अशा प्रकारचा बोध झाला असता त्या पुरुषाला परत, हा त्याचा शेवटचा जन्म असतो, त्याला परत जन्म येत नाही. अशी आपली भारतीय वेदांत दर्शन परंपरा ही एकदम स्पष्ट सिद्धांत रूपाने मानवी जीवनाच्या आत्यंतिक कल्याणासाठी हा विचाराचा मार्ग आपल्याला सांगत आहेत. त्यामध्ये भगवान स्वतः सांगतात की माझं स्थान कुठं आहे, तर माझं स्थान आहे सगळ्या प्राणीमात्रांच्या अंतःकरण वृत्तीमध्ये, आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी राहतो. पण करतो काय, तर भ्रामयन सर्वभूतानी, सर्वभूतांच्याकडून भ्रमण मी करवतो. आता या ठिकाणी करवतो म्हणजे कर्म, प्राण्यांचं जे कर्म असेल त्या कर्मसापेक्ष असं फलदातृत्व माझ्याकडं आहे किंवा मी ते करतो असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्राण्याचं कर्मही याला कारण आहे आणि मीही याला कारण आहे, आणि मूळ सर्व व्यापक असणारं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य तेही याला कारण आहे, आणि जीवाचं कर्म पण याला कारण आहे. असं त्या ठिकाणी काम, कर्म आणि अविद्या ह्या तीन गोष्टीमुळं मनुष्याला जन्म येत असतो. आता योगदर्शनामध्ये सांख्यदर्शनापेक्षा योगदर्शनाला काही लोक शेश्वर सांख्य असं म्हणतात. म्हणजे ज्या ईश्वराची मान्यता दिलेली आहे आणि त्यांनी ती विकल्पाने दिलेली आहे. मानलं तरी ठीक, न मानलं तरी ठीक. म्हणून योगदर्शनामध्ये सगळ्यांनी म्हणजे निरीश्वर सांख्य जे आहेत, निरीश्वर सांख्य त्यांनी दिलं नाही, त्यांनी ईश्वर मानलेला नाही. आणि जे शेश्वर सांख्य आहे तर योगदर्शनामध्ये काय काय सूत्र आहे, ईश्वर प्रणिधानाद्वा असं एक सूत्र आहे. त्याच्यावरून त्यांनी ईश्वराच्या ठिकाणी आपल्या अंतःकरण वृत्तीची एकाग्रता करावी असं सांगितलं. याचा अर्थ ईश्वर संकल्पना त्यांनी स्वीकारलेली आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. तर यामध्ये ईश्वर करतो काय, तर सर्वभूतांनी भ्रामयन, सर्वभूतांना भ्रमण करवणारा, फिरवणारा असा तो परमात्मा आहे. आणि एकदा जीव कसे आहेत, यंत्रारूढानी, यंत्रारूढानी म्हणजे शरीर हे एक यंत्र आहे आणि त्या यंत्रावर आरूढ झाली की तो मायेच्या द्वारा, जसं चक्रीवादळ आलं की त्याच्यात सापडलेला पदार्थ हा स्वतंत्र राहत नाही, ते चक्रीवादळ फिरविल तसं ते फिरत असतो. तसं जीवाला आपल्या पापपुण्यानुसार फलदाता ईश्वर त्या कर्मामध्ये त्याला प्रवृत्त करतो आणि त्या कर्मानुसार त्याचा फलभोग देखील त्याला देतो. यामध्ये ईश्वर जो आहे त्याच्या ठिकाणी हे कर्तृत्व जे आहे ते प्रयोजक कर्तृत्व आहे. यंत्रारूढावर तुम्ही काय झाले, यंत्रावर आरूढ झाले, पण ते कोणी केलं, जीवानी केलं. त्या देहाला मी म्हटला आणि मग त्या देहापासून होणारी कर्म जी आहेत त्या कर्माचं फल त्याच्या कर्माच्या सापेक्ष हा ईश्वर देत असतो. म्हणून ईश्वराला त्याचा कोणत्याही झालेला, वास्तविक आहे की ईश्वर जो आहे त्या ईश्वराला त्याचा कोणत्याही प्रकारचा लेप त्या कर्माचा लागत नाही असं मानलेलं आहे. आता हीच गोष्ट माऊली सांगतात ह्या श्लोकावर, सर्वभूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी, चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो. परमात्मा कुठे आहे, तर सर्वभूतांच्या अंतरात म्हणजे आतमध्ये, सर्वभूतांच्या आतमध्ये तो परमात्मा राहतो. राहण्याचं स्थान कोणतं आहे, तर हृदय महा अंबरी, हृदयरूपी महाकाशात तो राहतो. आणि हृदयरूपी महाकाशात तो राहतो असं म्हणताना हे जे सकाळी ब्रह्मसूत्रामध्ये गेलं की बा हृदय कसं काय त्याचं स्थान सांगितलं, मुठभर हृदय हे का सांगितलं, तर परमात्मा, याचा अर्थ परमात्मा परिच्छिन्न झाला, परंतु तो परिच्छिन्न झाला होतो हे सांगण्यात तात्पर्य नाही. तो दोन निर्गुण, निर्विकार, अखंड, निरतिशय व्यापक असणारा परमात्मा त्या ज्या शरीरात राहतो त्या शरीरामध्ये असणारा जो हृदय, एक तर ते ध्यानासाठी सांगितलेलं आहे, हृदयामध्ये ध्यान करावं.
म्हणून सांगितलेला आहे. हा जो मांसपिंड आहे हा त्याला उपाधी झाला आणि त्या उपाधीमध्ये हा सामान्य रूपाने असणारा परमात्मा त्या ठिकाणी विशेष भावाला प्राप्त झाला. म्हणून आम्ही म्हणतो की तो हृदयरूपी महांबरामध्ये. आता तो आहे कशावरून? तर तो परमात्मा चिद्रूप आहे असं जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर आपल्याला एक प्रक्रिया सांगतात की तो जीव जो जीवरूपाला आला त्याच्यामध्ये कोणते भाग आहेत? तर त्याच्यामध्ये एक आहे त्याचं हृदय म्हणजे अंतःकरण. तो परमात्मा त्याला झालेला अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानाचं त्या हृदयामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. मग प्रतिबिंबावरून आपल्याला बिंबाचा अनुमान करता येतं की नाही? त्याप्रमाणे परमात्मा हा हृदयरूपी महाकाशामध्ये या ठिकाणी प्रगट कसा झाला? तर ते सांगतात चिदवृत्तीच्या सहस्रकरी. काही वाटलं तर बोला, लगेच काही विचारा किंवा सांगा किंवा विषय स्पष्ट झाला नाही तरी बोला. तर त्याच्यामध्ये हृदयरूपी महांबरामध्ये तो चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला उदयला म्हणजे प्रगट झाला. म्हणजे जो सामान्य चैतन्य होतं ते विशेष भावाला प्राप्त झालं. विशेष भावाला प्राप्त होण्यासाठी त्याला माध्यम कोण आहे? हृदय हे त्याला माध्यम आहे. मुळातच आता सांगितलं की हृदयायम, तो राहतो कुठं? हृदयामध्ये. म्हणजे विशेष भावाला यायचं असेल त्याला प्राकट्याचं स्थान कोण आहे? हृदय आहे. आणि मग त्या ठिकाणी तो जो आहे ते अंतःकरण आहे. ते अंतःकरण काय आहे? सत्वगुणाचं कार्य आहे. त्यामुळे ते शुद्ध आहे आणि त्याच्यामध्ये ह्या परमात्म्याचं सामान्य रूपाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं. जसं स्वच्छ पाण्यात सूर्यादिकांचं प्रतिबिंब पडतं तसं हे जे चिद्रूप असणारा परमात्मा तो ह्या अंतःकरणामध्ये विशेष भावाला येतो. विशेष भावाला येतो त्या अंतःकरण वृत्तीमुळं होतो. त्या अंतःकरणाचा जसा परिणाम होईल, कधी सुखाकार कधी दुःखाकार, कोणताही जो परिणाम होईल तर त्याच्यामध्ये तो परमात्मा काय होत असतो? प्रगट होत असतो. किंबहुना परमात्मा विशेष भावाला येऊन जेव्हा प्रकट होतो तेव्हाच हा आपल्या या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी सुखदुःखाच्या भोगाचा अनुभव येतो. किंवा मी अमुक करता आहे या कर्त्याची आणि भोगत्याची ही जी प्रतीती किंवा हा जो व्यवहार होतो याला कारण कोण आहे? याला कारण मूलभूत असणारं चैतन्य आहे आणि ते चैतन्य त्या हृदयामध्ये विशेष भावाला प्राप्त होतं. आता त्यांनी सांगितलं की चित्तवृत्तीच्या सहस्रकरी ही जी अंतःकरण वृत्ती आहे, चैतन्याचं ग्रहण करणारी अंतःकरण वृत्ती, प्रतिबिंब रूपाने ग्रहण करणारी अंतःकरण वृत्ती, तिची सहस्रकरी म्हणजे तिला हजारो हात आहेत. म्हणजे हजारो किरणाच्या द्वारा, सूर्याची जशी हजारो किरणं आहेत एकच सूर्य, पण हजारो किरणांच्या द्वारा तो पृथ्वीवर प्रकाश करीत असतो. त्याप्रमाणे हे सृष्टीमधील अनेकविध असणारे पदार्थ हे ज्ञानाचं विषय करणारे जी वृत्ती आहे, म्हणजे जो अंतःकरणाची परिणामरूपी जी वृत्ती आहे, किंवा दुसरा एक काही वृत्ती प्रभाकरणामध्ये केला, अंतःकरणाचा जो प्रकाशक परिणाम आहे त्याला अंतःकरण वृत्ती असं म्हणतात. आणि ती अंतःकरण वृत्ती एक नाही, ती काय आहे? अनेक विध अशा प्रकारचे आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरो जाता संग तव तो होय बाधक. या ठिकाणी ती अंतःकरणवृत्ती बाह्य, पहिल्यांदा तर बाह्य परमात्म्याने निर्माण केलेले जे पिंड आहे त्या पिंडाचा जो आपल्याला अनुरूप असेल त्याच्या ठिकाणी अभिमान धारण करते. आणि मग तिचा अभिमान एकदा धारण केला की त्या पिंडामध्ये होणारे सर्व विहित किंवा निषिद्ध प्रकारची होणारी कर्म, त्या सगळ्या कर्माचा भोगता त्याला व्हावं लागतं. परंतु अगोदर त्याला काय होतं की ह्या सगळ्या जे व्यवहारामध्ये त्यांनी प्रथम जानाती, नंतर इच्छती आणि नंतर करोती असा परिणाम सांगितलेला आहे. पहिल्यांदा हा शब्द नावाचा विषय आहे, त्याला तो जाणतो, नंतर तो आपल्याला प्राप्त व्हावा अशी इच्छा करतो आणि मग कर्म करतो. आणि मग कर्म केलं की हा जो ईश्वर असतो तो त्या यंत्रावर आरूढ झालेला जो पदार्थ ठेवला आणि समजा चक्रावर आपण घट ठेवला आणि एकदा त्याला गती दिली की ते चक्र फिरत राहतं. तर कुलालाने त्याला दंडाच्या द्वारा गती दिली का ते चक्र फिरत राहतं, किंवा चक्री वाऱ्याने
तो पदार्थ जसा फिरवला तसा फिरतो. तसा आता त्याला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य राहत नाही कर्माच्या फलाचा भोग घेताना. मग अशा वेळेला भगवान पहिल्यांदा अंतःकरणामध्ये उदित होतात, ते विशेष भावाला येतात. तर चिदवृत्तीच्या सहस्रकरी सहस्रकरी का म्हणतात की प्रत्येक जीवाचे प्रत्येक अंतःकरणवृत्ती क्षणाक्षणाला बदलत राहते आणि जिथं जिथं अंतःकरणवृत्ती आहे तिथं तिथं चिदाभास असतो आणि जिथं चिदाभास असतो चिदाभासाला स्वतंत्र अस्तित्व नाही. त्या ठिकाणी तो चैतन्य जे असतं ते चिदाभासाच्या रूपाने प्रगट होत असतं. म्हणून या ठिकाणी चिदाभासाने जो अभिमान धारण केलेला आहे तो आपल्या मूळ चैतन्याचा अभिमान धारण करीत नाही, तर या ठिकाणी ज्या अनात्म वस्तू आहेत, चिदातिरिक्त ज्या जड वस्तू आहेत, देहादिक प्रपंच किंवा पांचभौतिक वस्तू द्रव्य, त्याच्याविषयी तो अभिमान धारण करतो. आणि मग म्हणतात की सर्वभूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो शब्दाने हा परमात्मा परोक्ष आहे असं सांगितलेलं आहे. परमात्मा हा परोक्ष आहे. काय हे जे वर्णन आहे ना, हे वर्णन आपल्याला एक गोष्ट लक्षात येत नाही की आपल्याला असं वाटतं की परमात्म्याचं दर्शन व्हावं, परमात्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार व्हावा. परमात्मा जो आहे तर आणि जर होत नसेल तर तो पदार्थ आहे असं कसं म्हणावं असं आपल्याला वाटतं. पण आपल्याला हे लक्षात येत नाही की परमात्मा हा परोक्ष आहे, तो अतिंद्रिय आहे. परमात्मा वस्तू ही अतिंद्रिय आहे आणि सकाळी आपण पाहिलं की धर्म अधर्म किंवा या ठिकाणी ईश्वर ह्या गोष्टी ब्रह्म, ह्या ज्या गोष्टी धर्म आणि ब्रह्म यांची जी प्रतिपादक अशा प्रकारची वेदवचनं आहेत त्यांच्याचद्वारा आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार होईल, दुसऱ्या इंद्रियांच्याद्वारा आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार होईल, ही कल्पनाच भ्रामक आहे. ही कल्पनाच भ्रामक आहे. कारण का तर आपल्याला अतिंद्रिय पदार्थांची अनुभूती सांगण्यासाठीच हा वेद जो आहे तो भगवंताच्या निश्वासातून आविर्भूत झालेला आहे. तेव्हा जर आपल्याला त्या परमात्म्याकडे जायचं असेल, त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल, त्याला एकच सूत्र आपल्याला धरावं लागेल, ते म्हणजे शब्दाचं अपौरुषेय शब्दराशी असणारा जो वेद, त्याचं प्रामाण्य आणि प्रबल प्रामाण्य, त्याच्यावर आत्यंतिक श्रद्धा धारण करून आपल्याला त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. मग अतिंद्रिय असणारं जे परमात्मतत्व आहे त्या परमात्मतत्वाचा तो अभिमान सोडून देतो चिदाभास. आणि हे जे बाह्य पदार्थ आहेत ईश्वर निर्मित, ह्या पदार्थ देहादी प्रपंच यांच्याविषयीच अभिमान धारण करतो. परंतु हे करत असताना तो कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. पण तो चैतन्याला विसरला आणि बाहेर ते जे अंतःकरणाचा परिणाम होऊन जी वृत्ती बाहेर आली ती बाहेर विषयाकार झाली आणि या विषयांना तिनं जाणलं. नंतर हे विषय मला अनुकूल आहेत किंवा प्रतिकूल आहेत असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या विषयांचा भोग किंवा त्या विषयांचा त्याग करण्याचा तिनं संकल्प केला. आणि त्याच्यानंतर त्या संकल्पाची पूर्ती होण्यासाठी त्या जीवाने आपण त्या पदार्थाची प्राप्ती किंवा त्या पदार्थाची निवृत्ती याविषयी कृती केली. आणि मग त्यामुळं त्याच्या जीवनात जानाती इच्छती आणि करोती असं झालं. आणि करोती झाल्यामुळं तो कर्ता झाला. आणि कर्ता झाला की मग जो ज्या कर्माचा कर्ता आहे त्याला वेद सांगतो की तो त्या कर्मफलाचा भोगता अपरिहार्यपणे होत असतो. त्याप्रमाणे त्याला हे सुखदुःखाचं जन्ममरण परंपरेचं भय त्याच्या ठिकाणी निर्माण झालं. आणि आता त्याला जर प्रवास करायचा झाला तर तो विरोधी प्रवास करावा लागेल. तो आपल्या मूलभूत स्रोतापासून च्युत झालेला आहे, अलग झालेला आहे. तो जेव्हा तिथं जाईल पुन्हा तर त्याच वेळेला तर त्यावेळेची स्थिती कोणती होईल? पुन्हा जई अहंकार धरी सोहमपण तई चित्ती प्रगटे चैतन्य घन. त्यावेळेला ह्या चिद्रूपत्वाचा त्याला अनुभव येईल. तेव्हा मनही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. अहंकार आता कुठं गेला? स्वरूपाशी समरस झाला. त्याचा चित्त चैतन्याचं चिंतन करून चिद्रूपाशी समर्पित झालं. अहंकार गेला. नंतर मन हे तर ते मन उन्मनी भावाला प्राप्त झालं. म्हणजे त्याचे संकल्प विकल्प सोडून दिले. आणि बुद्धी जी आहे त्या बुद्धीनं
काय केलं, स्वपर विरोधित्वाने ह्या बाह्य प्रपंचाचा आणि त्याच्या कारणाचा नाश आणि बाध करून ती वृत्ती जी आहे कोणती बुद्धिवृत्ती, ती या ठिकाणी निश्चय रूपतेला प्राप्त झाली. निश्चय करणारी नाही, ती निश्चय करणारी जी बुद्धी आहे ती निश्चय रूपतेला प्राप्त झाली आणि त्यामुळं ती स्वपरविरोधी मानलेली आहे. आता तो जीव मुक्त झाला, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात सर्व भूतांच्या अंतरी, सर्व भूतांच्या अंतरामध्ये हृदय महांबरी, हृदयरूप महाकाशात चिदवृत्तीच्या सहस्रकरी, जीवाच्या ठिकाणी जी चिदवृत्ती म्हणजे ज्ञानरूप जी बुद्धिवृत्ती आहे, ज्ञानरूप असणारी बुद्धिवृत्ती का ती एकच आहे का, तर ती अनेक आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळी वृत्ती निर्माण होते आणि त्या वृत्तीच्या उत्पत्ती नाशाचा जो व्यवहार होतो तो व्यवहार कोणावर आरोपित केला जातो, त्या जीवावर आरोपित केला जातो. कारण तो त्याला मी म्हणतो किंवा त्याला माझी म्हणतो, म्हणून त्याचा आरोप कोणा केला जातो, त्या चैतन्यावर केला जातो, आहे की नाही. हा परमात्माची परी दुसरा, हा परमात्मा असून तो काय आहे, स्वप्नीच्या वरबारा संतोषे आणि शिणे असं त्याला स्थिती प्राप्त होते. त्याचं कारण काय, तर चिद्वृत्तीच्या सहस्रकरी म्हणजे वृत्तीचं प्रत्येक वृत्ती जी आहे ती क्षणाक्षणाला या ठिकाणी बदलत राहते आणि तो वृत्तीचा चिदाभास त्या वृत्तीचा आकार धारण करतो, म्हणजे त्या ठिकाणी अभिमान धारण करतो. म्हणून त्याला हे सर्व प्रकारचे सुखदुःखाचे भोग त्याला अपरिहार्यपणे अगतिकपणे परतंत्र होऊन त्याला ते भोगावे लागतात असं सांगितलं. आता असे आपलं हे चिंतन चाललं होतं का चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयाला असे जो शब्दाने तो काय आहे, परोक्षत्व त्याचं सांगितलेलं आहे. आणखी तो काय करतो, अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले. आता हा जो परमात्मा आहे तो खरा परमात्मा काय आहे, दृंग मात्र आहे. पण ज्या वेळेला ह्या आपल्याला स्पष्टीकरण करायचं की तो चिदवृत्तीच्या सहस्र किरणांनी तो उदित झालेला आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तो कशाचं प्रकाशन करतो, तर अवस्थात्रय जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या जीवाला येणाऱ्या 3 अवस्था, हे जीवाचं जीवन आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या तिन्ही अवस्थांचं प्रकाशन करणारा कोण आहे, तो. कारण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्था आगमापायी आहेत, परंतु जो मी जागा होतो, ज्या मी स्वप्न पाहिलं, ज्या मी सुषुप्ती अनुभवली असं म्हणतो, त्याच्यामध्ये हा मी जो आहे तो तिन्ही अवस्थांमध्ये अनुश्यूत आहे. आणि त्या अवस्था आल्या गेल्या पण तो आला गेला नाही. तो जर आला गेला असता तर त्याला पूर्वीचं स्मरण किंवा पूर्वी अनुभवलेली अवस्था, ती अवस्था त्याला सांगता आली नसती, कारण त्याचा तिथं काय होता, त्याचा अभाव होता. म्हणजे याचा अर्थ तिन्ही अवस्थामध्ये ही अनुभवाने, युक्तीने आणि श्रुतीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला मान्य करणं भाग आहे का तिन्ही अवस्थांमध्ये तिन्ही अवस्थांचा प्रकाशक असतो आणि अवस्था येतात जातात, परंतु तो मात्र या ठिकाणी एकरूपाने असतो. आणि याचा अर्थ एकरूपाने असणारा तो त्याचा अवस्था प्रकाशन करत नाही, तो अवस्थांचं प्रकाशन करतो. मग त्याचं प्रकाशन कोण करतं, तर तो स्वयंप्रकाश आहे. त्याच्या सत्तेची सिद्धी कोण करतं, तर स्वतः सिद्ध आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की अवस्थात्रय आणि तिन्ही लोक म्हणजे गौडपाद कारिकेमध्ये त्रैलोक्य कशाला म्हटलेले, ह्या 3 अवस्थांनाच म्हटले, पण माऊलींनी इथं अवस्थात्रय आणि तिन्ही लोक असं म्हटलेले. मग हे तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या सर्वांचं अशेख प्रकाशनी म्हणजे पूर्णपणे त्याचं प्रकाशन करतो. म्हणून या भारतीय वैदिक परंपरेमध्ये परमात्मा जो आहे ना तो परिच्छिन्न मानलेला नाही, व्यापक मानलेला आहे. म्हणून अशेख काहीच त्याच्याकडून राहत नाही. मुंगी के पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है, म्हणजे याचा अर्थ परमात्मा प्रत्येक घट बिचमे राम रमैया अशा प्रकारचं सांगतात. त्या सर्वांचंच प्रकाशन तो करतो. इतकंच नाही, ह्या अवस्थांचं प्रकाशन करतो असं नाही, अवस्थांच्या अभावाचं देखील प्रकाशन कोण करतो, तोच परमात्मा करतो. म्हणून प्रकाशुनी अशेख. आता हे कुठपर्यंत हा व्यवहार कोणाच्या ठिकाणी चालला आहे, मूळ आत्मस्वरूपात चालला आहे का, नाही,
आता आपण ज्या अर्थी अवस्था त्रैलोक्य असं म्हणतो, याचाच अर्थ हा सर्व परमात्म्याला सोडून अनात्म जे वस्तू आहे त्याच्यामध्ये ह्या अवस्था किंवा लोक असा व्यवहार घडतो. म्हणून हे सगळे लोक कोणते? अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले. या ठिकाणी अन्यथा दृष्टी म्हणजे ज्यांची विपरीत भावना झालेली आहे की मी देह आहे, त्या कर्माचा कर्ता आहे, भोगता आहे, मी जन्म मरणधारी आहे, मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, असं उपाधीशी तादात्म्य करून असणारे जीव म्हणत राहतात. हे सगळे जीव अन्यथा दृष्टी आहेत. म्हणजे त्यांना जर यथार्थ दृष्टी असती तर ते काय म्हटले असते की आम्ही काय आहोत? चिदानंद रूप शिवस्वरूप असे ब्रह्मस्वरूप आम्ही आहोत. परंतु हे सगळे लोक कोणते आहे? अन्यथा दृष्टी. म्हणजे जे जसं आहे तसं न मानता जे जसं नाही तसं पाहतात. आत्म्याला सच्चिदानंदाद्वय रूपाने पाहिलं असतं तर जन्मालाच आले नसते. परंतु आता जन्माला आल्यानंतरही आपल्याला मी सच्चिदानंदाद्वय स्वरूप आहे असं मानता असज्जड दुःख आणि द्वैत ते माझे धर्म आहेत असं मानतात. म्हणून त्यांना सद्रूपत्व कळत नाही म्हणून मरणाचं भय आहे, चिद्रूपत्व कळत नाही म्हणून अज्ञानाचं भय आहे, बरोबर ना. आणि आनंदरूप कळत नाही म्हणून दुःखाचं भय आहे. आणि आपण एकमेव अद्वितीय आहे हे कळत नाही म्हणून द्वैताद्वयी भयम भवती. अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली. माऊलींना केवळ याचं स्पष्टीकरण वृक्ष दार्शनिक परंपरेनं करायचं नाही, वस्तुस्थितीनं जे त्याच्यातूनही आपल्याला बोध द्यायचा आहे. म्हणून अन्यथा दृष्टी पांथिक, जे लोक वाट चुकलेले आहेत, अन्यथा दृष्टीचे जे पांथिक म्हणजे वाट चुकलेले पांथिक आहेत, म्हणजे ज्यांनी अनात्म पदार्थाला मी किंवा माझं असं म्हटलेले आहेत आणि त्यामुळं कारण नसताना दुःखामध्ये होरपळत आहेत. किंवा त्याला आपण म्हणतो एक काय नाही बरं परत आलं सांग. अवस्थात्रये तिन्ही लोक प्रकाशुनी आशेख अन्यथा दृष्टी पांथिक, जे विपरीत भावनेचे वाट सुरू झालेले आहेत, विपरीत भावनेचे वाट सुरू झालेले आहेत ते चेवविले. ते त्यांनी काय केलं? त्यांना जागृती दिली. जागृती दिली म्हणजे जडमूढ अवस्थेत होते तर त्यांच्या ठिकाणी चैतन कारणवादाची स्थापना करून त्यांच्या ठिकाणी सगळी हालचाल दिसायला लागली की नाही. चलनवलनादी क्रिया किंवा जाणण्याची क्रिया हे सगळं सुरू कशामुळे झालं? चैतन्यामुळं झालं. म्हणून वास्तविक जो व्यवहार अहम ब्रह्मास्मी असा निश्चय झाल्यानंतर होतो त्याच्यातमध्ये चैतन्य हे का जे अन्यथा दृष्टीने लोक करतात त्याच्यामध्ये चैतन्यच व्यापून आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे. पण चैतन्याच्या स्वरूपाला यथार्थ जाणतात का? ते नाही. पण तरीसुद्धा त्यांच्याही ठिकाणी ज्या काही क्रिया होतात त्या क्रियासुद्धा परमात्म्याच्या सत्तेत होतात, त्या क्रियासुद्धा परमात्म्याच्या सत्तेत होतात. तर आपण आणखीन विचार केला तर या ठिकाणी जे लोक ईश्वर किंवा ईश्वराचं स्वरूप यथार्थ रीतीने मानत नाहीत, नास्तिक आहेत, वेदाचंही साह्य घेत नाही, तर्काने सिद्ध होत नाही असं म्हणतात, शब्दप्रमाण मानत नाही आणि प्रत्यक्ष इंद्रियांना तर तो कधी गोचर झालेलाच नाही, असा जो परमात्मा आहे तो नाहीच असं म्हणणारे जे लोक आहे त्यांच्यामध्ये सुद्धा जडाचे आपल्याला जडवाद सिद्ध करता येणं अवघड आहे का चिद्वाद सिद्ध करणं सोपं आहे? त्यांच्यामध्ये सुद्धा चैतन्याचीच सिद्धी होते. कारण ते सगळ्या क्रिया मी नास्तिक आहे, मी ईश्वर मानणार नाही, हे काम ज्ञानामुळं चाललेलं आहे का अज्ञानामुळं चाललेलं आहे? ज्ञानामुळं चाललेलं आहे, बरोबर ना. म्हणजे जो मनुष्य ईश्वराला मानित नाही त्याचाही श्वासोश्वास ईश्वरच चालवतो, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून त्यांनी नास्तिकवादाचं म्हणजे ईश्वर नाही असं म्हणणारे जे दर्शन आहेत, उदाहरणार्थ जैन, बौद्ध, वैशेषिक, पूर्वमीमांसा यांचं खंडन करताना आपण नेहमी कीर्तनात ऐकतो की जर एखादं चित्र काढलं तर ते चित्र काढणारा जो आहे,
चित्र काढणार आहे तो जड असणारा चित्रकार चित्र काढील का? बरं ते चित्र आपोआप उत्पन्न होईल का? होणार नाही. म्हणून ते मला वाटतं हा श्लोक बहुतेक योगवासिष्ठातलाच आहे. स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिनः. ही 6 कारणं सांगितलेली आहे. आपल्या जो 13व्या अध्यायातल्या क्षेत्रज्ञामध्ये काही विचार आलेला आहे की याच्यामध्ये की प्रकृती कारणवाद, स्वभाव कारणवाद, नियती कारणवाद, प्रकृती परिणाम कारणवाद हे सगळे खंडित आहेत. कारण याच्यातून आपणच जर म्हटलं की या ठिकाणी ईश्वर नाही ज्या कारणाने तो इंद्रियांना गोचर होत नाही, तर तुमचा जीव किंवा तुम्हाला तरी गोचर झाले का इंद्रिय गोचर? तरी तुमचं अस्तित्व तुम्ही मानता की नाही? जे ईश्वरवादाचं खंडन करतात ते स्वतःचं अस्तित्व मानतात की नाही? याच्यातून सिद्ध काय होतं की जर तुम्ही ईश्वर मानला नाही तर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचं खंडन करता आणि तिथं वदतो व्याघात नावाचा दोष येतो. किंवा आपण दुसरं उदाहरण सांगितलं जातं की मुलाला वडिलांनी सांगितलं की ईश्वर मी मानित नाही, या ठिकाणी ईश्वर मानित नाही असं त्यांनी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं का मानत नाही? त्याची गरजच काय आहे? बिच में चांद भाई, त्याची गरजच काय आहे असं त्यांनी सांगितलं. मग एक दिवस त्या मुलाला तर वाटलं की ह्या जगातलं एवढं विचित्र विश्वरचना हे करणारा कोणीतरी सर्वज्ञ असलाच पाहिजे, आणि वडील तर मानत नाही. त्यांनी एक चांगलं चित्र काढलं आणि ते चित्र त्या वडिलांच्या टेबलवर ठेवलं. वडील आले आणि संध्याकाळी त्यांनी ते चित्र पाहिल्यावर त्यांना खूप आनंद वाटला. त्यांनी खूपच सुंदर चित्र काढलं. कोणी काढलं? बाळू तू काढलं का? नाही म्हणे, मी नाही काढलं. मग हे चित्र काढलं कोणी? ते म्हणे ते आपोआपच झालं. आपोआप कसं झालं? म्हणे कपाट उघडलं गेलं, तिथून ते जे पेन्सिल बाहेर आल्या, उभ्या राहिल्या, आपोआप तिथं ते आकृती निर्माण झाली. नंतर रंगपेटीतले रंग आले आणि ते रंग त्या ठिकाणी बसले. म्हणे त्याला कोणी काही केलं नाही. ते म्हणे हे चित्र आपोआप झालं असं जर कोणी म्हणत असेल तर मी त्याला गाढव म्हणेल. मग त्यांनी सांगितलं तसं जगदरूपी चित्र हे आपोआप झालं, याचा करता कोणी नाही असं जर म्हणत असेल तर त्याला मी गाढवाचा बाप का म्हणू नये असं त्यांनी सांगितलं. आपण कीर्तनात ऐकतो याप्रमाणे या ठिकाणी अवस्थात्रये तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा पांथिक चेबविले. तुकाराम महाराजांनी तर आपल्याला एकदम साध्या भाषेत सांगितलं. पाषाणाचे पोटी बैसला दरदुर तयामुखी चारा कोण घातली. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलविते हरिविण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक कर. ज्याला तुम्ही अहंकार मी म्हणता, तो मी सुद्धा कोणामुळे? त्या परमात्म्यामुळे. मीचं प्रकाशन करणारा कोण आहे? परमात्मा आहे. अहंकाराला बल देणारा कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून काय पुढं काय? वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सबाई, तया उणे काय आहे चराचरी. चराचरात परमात्मा नाही म्हणतो तर परमात्मा नाही असं कोणतं स्थान नाही. असं प्रत्येक ठिकाणी होणारी जी क्रिया आहे ती चलनवलनात्मक होणारी क्रिया, त्या क्रियेचा करता कोणीतरी दुसराच असला पाहिजे. आणि तुम्ही तर नाही. बरं तुम्ही आहे म्हणणार तर तुमच्याजवळ एवढं सामर्थ्य कुठे आहे? तुम्ही परिच्छिन्न उपाधीशी तादात्म्य करून त्याला मी म्हणता. त्या उपाधीचे धर्मच संकोचित आहेत किंवा परिच्छिन्न आहे. त्याच्या ठिकाणी सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वराचं ज्ञान करून देण्याची, ज्ञान म्हणजे काय झालं तर कोणतं होईल? वेदाच्या सहाय्याने तुम्हाला परोक्ष ज्ञान होईल. आणि जर तुम्हाला अपरोक्ष ज्ञान करायचं झालं तर त्यालाही वेदच प्रामाण्य आहे. ह्या अतिंद्रिय पदार्थांचं परोक्ष आणि अपरोक्ष हे ज्ञान करून घ्यायचं झालं तर दोन्ही नाही साधन कोण आहे? वेद प्रामाण्य आहे. तुम्हाला त्याच्याविषयी नाही असं म्हणताना तर तुम्ही वेदाचं अध्ययन करा, तुम्हाला त्याचं परोक्ष ज्ञान होईल आणि त्याच्याविषयी असणारं असत्वापादक आवरण दूर करील. जर तुम्हाला प्रत्यक्ष भान व्हायचं असेल
त्याचं अपरोक्ष व्हायचं असेल तर त्या ठिकाणी वेदातल्या तत्त्वमसी महावाक्याचा विचार केल्यानंतर लक्षार्थाने त्याचं ऐक्य जे आहे यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशा प्रकारचा त्याचा साक्षात्कार होईल. म्हणून जे लोकांना हे कोणतेच संस्कार नाही ना, मग ते लोक लगेच नास्तिकपणाने ईश्वर नाही आमचं मत आहे, त्यांना वाटतं की आम्हीसुद्धा व्यासांसारखेच याच्यातले तरबेज आहेत, सर्वज्ञ आहोत असं त्यांना वाटतं. वास्तविक त्यांना मूळ तर्कशुद्ध पद्धतीला न्याय कशाला म्हणतात, त्याचे नियम काय आहे, कोणती गोष्ट अनुमानाने कशी सिद्ध होती, त्याला हेतू द्यावा लागतात, हेत्वाभास चालत नाही, हे काही माहीत नाही आणि असेच लोकांची प्रसिद्धी होते. इतकी की ते असं बोलले की लोक समजतात की हे फार मोठे आहेत, म्हणजे हे कोणीतरी मोठे शास्त्रज्ञ आहेत असं लोकांना वाटतं. पण तशी स्थिती नाही. म्हणून मी नसे एरवी अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे प्राण्याचे दैव कैसे जे न देखती माते, असं अशी स्थिती आहे. पाण्यात राहून काय पाणी में मिन प्यासी मुझे मोये सुनत आवत हसी. या ठिकाणी पाण्यामध्ये राहते आणि पाण्यातच राहून ते त्या माशाला काय करते, तहान लागते आणि आता ही तहान कशी निवृत्त होईल. तसा परमात्म्याच्या स्वरूपामध्येच राहतो आणि त्या ठिकाणी परमात्म्याच्या सच्चिदानंद रूपाला ग्रहण करीत नाही, अशी जीवाची अवस्था आहे. तर त्या ठिकाणी सांगतात, इथं विचार सांगताना अवस्था तर आहे तिन्ही लोक आशेक प्रकाशुनी. आशेक म्हणजे काहीच शिल्लक नाही राहत. जे जे काही असेल, जे जे दृश्य असेल त्या दृश्याचं प्रकाशन हा दृंगमात्र द्रष्टा तोच त्याचं करत असतो. त्याचं नाव आहे परमात्मा. आणि तो फक्त जे काय आस्तिक आहे त्यांचंच या ठिकाणी प्रकाशन करतो असं नाही. जे शून्य मानतात ना त्यांच्याही शून्यवादाचंही प्रकाशन करणारा तोच आहे. माऊली सांगतात की या ठिकाणी शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होई सिद्धू का नसताचे हा नसताचे अपवादू वस्तूशी. वस्तू सच्चिदानंद स्वरूप असताना त्याला शून्यरूप म्हणतो. तर हे शून्य आहे कोणाला कळलं? पंचदशीकार म्हणतात तो म्हणतो मला कळलं. मग तूच आमचा काय आहे, आत्मा आहे असा त्याचा अर्थ. लोक कर्तृत्व भोक्तृत्वामध्ये सगळा व्यवहार चालला आहे आणि आत्मा शून्य आहे म्हणतात. आहे की नाही? याच्यामध्ये हे सगळं वदतो व्याघात दोष आहे की नाही? हे व्यवहाराच्या दृष्टीनं म्हटलं तरीसुद्धा याची लोकव्यवहारामध्ये जरी मनुष्य प्रामाणिकपणे विचार करील तर हा लोकव्यवहार जो आहे तो कुठंतरी चैतन्याच्या अधिष्ठानावर चाललेला आहे, इकडंच त्याची बुद्धी झेप घेईल, आहे की नाही? तर तसं सांगतात. अन्यथा दृष्टी जे पांथिक आहेत, म्हणजे अन्यथा दृष्टी म्हणजे संसाराच्या मार्गाने जाणारे, त्यांनासुद्धा याने काय केलेलं आहे, चेवविले, यांनासुद्धा जागृत केलेलं आहे. त्यांना कसं जागृत केलं बरं? त्या परमात्म्याने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा धाता यथापूर्वम अकल्पयत. आणि आता हे लोक बिचारे सगळे लोक आता अज्ञानात खितपत पडलेले आहे, अन्यथा दृष्टी झालेली आहे, विपरीत ज्ञान झालेलं आहे. तर त्यांना माझ्या स्वरूपापर्यंत कसं नेता येईल? जेव्हा हा सगळा सृष्टी उत्पत्तीचा व्यवहार केला त्याच वेळेला त्या परमात्म्याने वेद पण जसे पूर्वीच्या कल्पात होते तशाच कल्पात त्या वेदांचा आविर्भाव झाला. पूर्वी वेद नित्य आहेत असं जेव्हा म्हणतात तेव्हा वेदाचा ग्रंथ नित्य आहे. अखंडानंद स्वामींनी सांगितलं वेदाचा ग्रंथ सृष्टीच्या प्रलयात कुठंतरी जातो आणि तो कुठंतरी एखाद्या विभागात राहतो आणि मग पुन्हा सृष्टी उत्पन्न केली म्हणजे तो जसाच्या तसा येतो, असा त्याचा अर्थ व्यवहार दृष्टीने करता येत नाही. किंवा वेद अपौरुषे आहे, अपौरुष आहे या शब्दाचाही आपल्याला अर्थ करता येत नाही. पुरुष नाही, पुरुषाने केलेला नाही. आणि एका बाजूला म्हणता की यस्य निःश्वसितम वेदा, भगवंताचे निःश्वसित कोण आहेत? वेद आहेत असं तुम्ही म्हणता. याचा अर्थ असा, मग ते वेद उत्पन्न झाले असा अर्थ नाही झाला का? पण त्याचा अर्थ ते उत्पन्न नाही झाले याचं कारण वेद शब्दाचा जो अर्थ आहे तो ज्ञान असा आहे. विद धातूचा अर्थ जो आहे ज्ञान. ज्ञान नित्य आहे की नाही? म्हणजे सृष्टीच्या प्रलय काळात ज्ञान असतं की नाही? मग वेद आहेच की नाही त्यावेळेला? आणि परमात्मा जो आहे
त्याची शुद्ध सत्वात्मिका मायेची उपाधी असल्यामुळं त्याला एकाच कालामध्ये तो भूत भविष्य आणि वर्तमान कालातल्या सर्व प्राण्यांचं कर्म, त्याचं कर्माचं फल, बरोबर, त्याच्यासाठी अनुकूल योनींची योजना, हे सगळं ज्ञान ईश्वराला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, वेद अपौरुषे आहे म्हणजे ईश्वर देखील त्याचा करता नाही, त्याचा फक्त आविर्भाव आणि तिरोभाव करणार आहे. हे जे वल्लभाचार्यांचं काय त्याला भाष्याचं नाव लक्षात नाही, तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी हा विचार जसाच्या तसा स्वीकारलेला आहे की हा परमात्मा नित्य ज्ञान त्याच्या ठिकाणी आहे असं सांगितलं. असो तरी या ठिकाणी हे जे अन्यथा पांथिक आहेत तर त्यांचंही कल्याण व्हावं असं परमात्म्याला वाटतं. त्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी पुन्हाही सृष्टी उत्पत्तीच्या वेळेला वेदाचं शासन परमात्मा या ठिकाणी त्यांच्यापुढं आविर्भूत करीत असतो. याचं कारण मग अपौरुषे शब्दाचा काय अर्थ झाला, तर अपौरुषे याचा अर्थ मनुष्याच्या ठिकाणी हे सामर्थ्य नाही. पुरुष बुद्धीच्या ठिकाणी जे भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्सा ह्या नावाचे जे दोष आहेत, हे दोष परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही हे सांगण्यात तात्पर्य आहे. आणि वेद शब्द जो आहे तो ज्ञान या अर्थी आहे. फक्त त्याला परमात्म्याने उपाधी केली तर त्याची काय होते, अभिव्यक्ती होते. आणि ज्यावेळेला सृष्टीच्या प्रलयात परमात्मा आपल्या स्वरूपामध्ये जातो त्यावेळेला यांचं बाह्य स्थूल स्वरूप राहत नाही, यांचं बाह्य स्वरूप राहत नाही. आणि उत्पत्तीच्या वेळेला यांचं बाह्य स्थूल स्वरूप जसंच्या तसं परमात्मा प्रगट करतो. आणि तो कशासाठी करतो, तर तो परमात्मा हे या ठिकाणी हे जे अन्यथा दृष्टीला प्राप्त झालेले हे चुकीचे वाट सर्व आहेत त्यांना चेवविले. कोणत्या रूपाने त्यांना जागृत केलं, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत, हा वेदाचाच उपदेश आहे. तर तो कशासाठी केला, की यांना पुन्हा आपल्या स्वरूप स्थितीवर येता यावं म्हणून या ठिकाणी परमात्म्यानेच त्यांचं प्रकाशन केलेलं आहे. वेदाचंही आणि ह्या सगळ्या प्राणीमात्रांचंही, त्यांच्या फलभोगाचंही आणि त्यांच्या कर्माचंही, ह्या सगळ्यांना बल कोणाचं आहे, सगळ्यांना बल ह्या परमात्म्याचंच आहे. म्हणून त्यांनासुद्धा या ठिकाणी चेवविले म्हणजे वेद, शास्त्र, गुरु यांच्याद्वारा त्यांनासुद्धा ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. वेद जो आहे त्या वेद शब्दाचाच अर्थ ज्ञान आहे आणि त्या परमात्मा हा वेदरूपाने त्यांना ज्ञानाचा उपदेश करतो असं सांगितलेलं आहे. आता ही याच्यानंतर सांगतात की वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीवभवराते. एक जो म्हणतो की ईश्वर नाहीच आहे आणि जो ईश्वर मानणारा आहे तो म्हणतो ईश्वरा वाचून दुसरं काही नाहीच आहे. तो म्हणतो ईश्वर सोडून सगळं आहे आणि हा म्हणतो का ईश्वर सोडून दुसरं काही नाहीच, कारण सर्व ईश्वरच आहे. याच्यातून हा भक्ती सिद्धांत ज्याच्या बुद्धीमध्ये स्थिर झालेला आहे तो त्याच्यामध्ये कधी चळढळ होत नाही, त्याच्यामध्ये कधी संशय किंवा विपर्य याला त्याची बुद्धी कधीच प्राप्त होत नाही. आणि हे सर्व उपकार कोणाचे आहेत, हे सगळे उपकार ईश्वराचे आहेत. तर त्याच्यानंतर सांगतात हे सगळे जीव म्हणजे त्यांना फलभोगाला अनुरूप अशा योनी परमात्म्यांनी निर्माण केल्या आणि जीवाने त्याच्यावर फक्त काय केला, अभिमान धारण केला आणि तो कर्ता भोक्ता झाला. पण त्याच्या कर्तृत्व भोक्तृत्वातून जीवाची सिद्धी, जीवाच्या स्वतंत्र कर्तृत्व भोक्तृत्वाची सिद्धी होत नाही, तर त्याच्यामध्ये ईश्वराच्या कर्तृत्वाची सिद्धी होते किंवा अस्तित्वाची ज्ञानाची सिद्धी होत असते. ते सांगत असताना माऊली सांगतात वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदा चारी जीवभवराते. हे माऊलींचे रूपक आहेत, माऊलींच्या उपमा आहेत, त्या अलौकिक आहेत. त्याच्यामधून जे न देखे रवी आणि ते देखे कवी. कवी शब्दाचा अर्थ आहे का क्रांतदर्शी, ज्याने जो परमात्मा आहे एका भूत भविष्य आणि वर्तमानाच्या प्राण्यांच्या सर्व कर्मांचा
त्याला एक समवायछेदे करून ज्ञान असतं, असा तो ज्ञान घन परमात्मा आहे. तर तो परमात्मा करतो काय, वेद्योदकाच्या सरोवरी, याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी खूप मोठा व्यंजनेनं किंवा ध्वन्यर्थ असा पण माऊली आपल्याला सांगतात. आणि यामध्ये वस्तुनिष्ठ असणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत सृष्टी उत्पत्तीच्या, किंवा जे घडतं ते कसं घडतं हे याचं पण आपल्याला दिग्दर्शन करतात. तर ते सांगतात वेद्योदक. वेद्य म्हणजे काय आहे, वेद्य कशाला म्हणतात, विषयांना म्हणतात. जे ज्ञानाचे विषय त्याला म्हणतात वेद्य. आता हे वेद्य बरी एक प्रकारचं आहे का, सर्व अनेक प्रकारचं आहे? म्हणजे हे वेद्य म्हणजे ज्ञेय विषय हे कोणी काय आहेत, उदक आहे. आणि त्या उदकांचं सरोवर आहे. म्हणजे ज्याला ज्याच्यामध्ये अधिक जल साठवलं जातं असं महान जलाशय किंवा त्याला सरोवर असं म्हणतात. आणि हे महान जलाशय कोणतं आहे, वेद्यांचं. सगळे जे पदार्थ आपल्याला दिसतात ते सगळे काय आहे, वेद्य आहेत. बरं ते वेद्य आहेत दिसतात म्हणजे केवळ नेत्रेंद्रियाचे विषय आहेत का, श्रवणेंद्रियाचे विषय आहेत का, त्वगिंद्रियाचे आहेत का, रसनेंद्रियाचे आहेत का, सर्वांचे विषय आहेत. आणि सगळे भिन्न भिन्न आहेत, सगळे भिन्न भिन्न आहे. मग हे वेद्योदकाचं काय आहे, जणू काही सरोवर आहे, महान जलाशय आहे. आणि त्याच्यामध्ये काय फाकलेले आहेत, फाकता विषय कल्हारी. कल्हार म्हणजे कमल, आणि विषय कल्हारी म्हणजे विषयरूपी कमल. सरोवरात काय असतात, कमळं. तसं या ठिकाणी हे विषयरूपी वेद्य, आपलं वेद्यरूपी जो सरोवर आहे त्या सरोवरामध्ये हे विषयरूपी कमळं फाकली म्हणजे विकसित झाली, म्हणजे अनेकत्वाला, विस्ताराला प्राप्त झाली. याचा अर्थ काय आहे, याच्यामध्ये विषय जे आहे ना, विषय कल्हारी असं म्हणताना भामतीमध्ये पहिल्यांदाच लिहिलं आहे. विषय शब्दाचं हे करताना काय, विषिन्वंती इति विषयाने, जी माणसाला रात्रंदिवस सुखदुःखाच्या मध्ये निमज्जन करायला भाग पाडतात त्यांना म्हणतात विषय. विषय म्हटलं का तिथं काही सुख आणि काही दुःख, आणि सुखदुःखाचा भोग हा तुम्हाला होणार, म्हणून त्यांना विषय असं नाव दिलेलं आहे. विषिन्वंती इति विषयानी असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात का विषयरूपी कमळं फाकतात. मग आता विषयरूपी कमळं म्हणजे काय, तर ती 5 कमळं आहेत. कोणते, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. जगामध्ये किती विश्लेषण करा, तुम्हाला 6वं 5 देवाने दिलेली 5च ज्ञानेंद्रिय आहेत, आणि 5 ज्ञानेंद्रियांचे 5च विषय आहे. ते इहलोकासाठी का परलोकामध्ये, परलोकामध्ये ते अलौकिक असतील, इथं लौकिक असतील. परंतु मात्र या पंचविषयाची जी कमळं आहेत त्या कमळानेच हे वेद्योदक सरोवर भरलेलं आहे, दुसरं काही नाही. जरी त्यांच्यात अनेकत्व असलं पण शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याच्या पलीकडं मनुष्य जाऊ शकत नाही. आणि आता जी विषयरूपी कमळं झाली तर ती विषयरूपी कमळाचं आस्वादन करायला पाहिजे, आणि जीव ते आस्वादन करतो, विषयाचं आस्वादन करतो, बरोबर आहे ना. म्हणजे ते विषयरूपी कमळाचं आस्वादन करत असतो. आणि ती 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 त्याच्यासाठी काय लागतात, इंद्रिय लागतात. आणि ती इंद्रिय ही 6 इंद्रिय सांगितलेली. आपल्या वेदांतामध्ये पंचज्ञानेंद्रिय सांगितली, पंचकर्मेंद्रिय सांगितली, आणि सांख्यानी पण तसंच सांगितलं. वेदांतानी ते अध्यारोपाच्या भाषेत मानलं की या ठिकाणी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक असणारं मन अशी 6 मानली. त्या भ्रमराला 6 पाया असतात, भुंग्याला. तसं ह्या विषयरूपी कमलावर काय गुंजारव करणारे असे हे भ्रमर आहेत, आणि त्या भ्रमराला 6 पाय आहेत. म्हणजे हा जीव हा एक भ्रमर आहे, आणि त्या भ्रमराला 6 पाय आहेत. कोणते 6 पाय आहेत, इंद्रिय षटपद, म्हणजे षटपद म्हणजे भ्रमर. आणि त्या इंद्रियरूपी भ्रमर जो आहे तो जीवभवराते चारी. तो काय करतो, जीवरूपी भंग्याला हे जे तुम्ही म्हणाल जीव भोग घेतो, जीव त्यांचा भोग घेतो. इथं ते सांगायचं नाही, तर इथं सांगतात हा जीवरूपी भ्रमराला जीवभवराते इंद्रिय षटपदाचारी. ते ह्या इंद्रिय रूपी म्हणजे 6 इंद्रिय आहे त्यांना त्यांचे त्यांचे विषय दे चारतो, म्हणजे त्याचा भोग देतो. भोग देताना जीवाला स्वतंत्र भोग घेण्याचं सामर्थ्य तरी आहे का? जर परमात्म्याचं साह्य नसलं तर हे होईल का? बरं, मग जीवाला काय आहे की अनुकूल भोग भोगावे वाटतात,
प्रतिकूलाचा त्याग करावा वाटतो. हे तरी स्वातंत्र्य जीवाला दिसून येतं का? दिसून येत नाही. याच्या ठिकाणी त्यांनी तर किती विचार केला आहे आपल्या वेदांतामध्ये. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक हे तिन्ही प्रकार लागतात. त्या अधिष्ठात्री देवतांचं साह्य लागतं, त्यांचा नियमनता असणारा परमात्म्याचं साह्य लागतं, इंद्रियाचं साह्य लागतं, इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतेचं साह्य लागतं, त्याच्यात ते जे गोलक आहे इंद्रियांचे ते पण व्यवस्थित असावे लागतात. हे सगळं जीवाच्या हातात आहे का? मग जीवाला जेव्हा भोग झाला असं म्हणतो तो कोणी चारला? जो जो अर्थ म्हणजे जो कोणी, जो शास्त्रात वर्णन केलेला ईश्वर आहे तो जीवरूपी भ्रमराला प्राप्त झालेली जी इंद्रिय, 6 इंद्रिय आहे, षडींद्रिय, त्या षडींद्रियाने युक्त असणाऱ्या त्या जीवभ्रमराला त्या विषयाचा पुरवठा करणारा कोण आहे? परमात्माच आहे. जर परमात्मा वजा केला तर जीवाला स्वातंत्र्य आहे का? जीवाला त्यांनी सांगितलं एक ओवीच म्हणाल की जीव जो आहे सुखाची इच्छा करतो. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे. मला दुःख व्हावं असं त्याला कधी वाटतंय का? पण दुःख अपरिहार्यपणे भोगावं लागतं की नाही? तसं आता त्याला भोग देणारा कोण आहे? जीवाला तो स्वातंत्र्य नको वाटतं, काही असावे असं वाटतं. अनुकूल जे विषय आहेत त्याच्यामध्ये प्रवृत्ती आहे, प्रतिकूलामध्ये निवृत्ती आहे. पण ते सगळं निवृत्त होतं का? आणि सगळं प्राप्त होतं का? त्याच्या कर्मानुरूप फलदाता जो आहे तो परमात्मा त्याला ते देत असतो, आहे की नाही? म्हणून त्याच्या ठिकाणी सुद्धा परमात्म्याची सिद्धी होते. त्या जीवाच्या स्वातंत्र्याची सिद्धी होत नाही. भागवतामध्ये सांगितलं का ज्याचे का मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे, न वांछिताही दुःख पावे तेने न घडे स्वतंत्रता. जीवाच्या स्वतंत्रतेचं या ठिकाणी होतं का? परतंत्रता दिसून येते, परतंत्रता दिसून येते. मग याचा करता आहे कोण? तर तो करता आहे परमात्मा. तोच परमात्मा त्यांच्या जीवाच्या कर्माच्या सापेक्ष फल देण्यासाठी तो परमात्मा त्यांना त्या विषयांचा पुरवठा करत असतो. म्हणजे याच्यामध्ये परमात्मा हा त्याच्यामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व याच्या अलिप्त राहून जीवांना मात्र त्यांच्या कर्मानुरूप फलदाता असा कोण आहे? सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वर आहे, असंच मानलं पाहिजे की नाही? म्हणजे सगळ्या जीवाच्या इंद्रियांचा प्रेरक सुद्धा कोण आहे? परमात्माच आहे. आणि तो त्यांच्या कर्मानुसार त्यांना सुखदुःखादी फलाचा भोग देतो. आता माऊली म्हणतात आसो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्हासत असे. याच्यामध्ये सगळ्याच ठिकाणी आता आपण पाहिलं ना, खूप काही व्यंजनेनं अर्थ सूचित केला जातो की जीवाला कधीच अभिमान धारण करण्याचं कारण नाही. आपण जीवरूपी भ्रमर आहोत, इंद्रियरूपी षटपद आहेत, आणि तो सर्व नियंता असणारा परमात्मा आपल्या कर्मसापेक्ष आपल्याला फलभोग देत आहे. म्हणजे असं झालं ते आपलं दिव्यानंद स्वामी सांगत असतात, जीवाला जेव्हा प्रतिकूल असं दुःख जे आपल्याला नसावं वाटतं त्यावेळेला जर जीवाला हे सर्व ईश्वराची लीला आहे, हे सर्व करणारा खरा ईश्वरच आहे, आता पुढं ते येणारच आहे वर्णन, तर हे जर कळेल तर त्या जीवाला त्या दुःखात एक दुःख तर प्रारब्धाचं होईल, पण त्या दुःखाचं दुःख कधी होणार नाही. इतकंच नाही, त्याने जर शास्त्र हृदय समजून घेतलं तर त्याला दुःखात सुद्धा काय वाटेल? आनंद वाटेल. कसा आनंद वाटेल? त्यासाठी ते सांगत असतात, ज्या वेळेला एखाद्या मनुष्याला ताप येतो आणि तो तापाने फणफणतो त्यावेळेला त्यांनी हा विचार करायला पाहिजे की आता मला परमात्मा माझ्या कर्मफलाचा भोग देत आहे आणि भोग देऊन त्या कर्माचा क्षय करीत आहे, ही परमात्म्याची माझ्यावर किती कृपा आहे. कारण मी तसा तप करीत नाही, पण मी जर काही तप करायचं म्हणलं माझ्या दुष्कर्माचं निराकरण करण्यासाठी ते माझ्याकडून होत नाही, पण आता तापाच्या रूपाने दुष्कर्माचाच ह्रास होत आहे की नाही? मग ही कोण आहे? माझा परमात्मा मला माझ्याकडून तपस्या करीत आहे. आता त्या दुःखाचं आणि
तो माझ्या दुःखाचा ऱ्हास करीत आहे, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना त्याला दुःखात भर काढील का त्याचं दुःख विरळ व्हायला लागेल? विरळ. कारण का? त्याची ईश्वरी सत्तेवर काय आहे? अतीव श्रद्धा आहे. असं असं त्याचं सांगितलं. असो रूपक हे तो ईश्वरू, सकल भूतांचा अहंकारू, पांघरोनी निरंतरू उल्हासत असे. हे असो म्हणतात. हे रूपक मी आता तुम्हाला सांगितलं, भ्रमराचं रूपक सांगितलं. परंतु तो ईश्वरू, हा जो ईश्वर आहे, तो ईश्वर कुठं राहतो? अहो, सकल भूतांचा अहंकारू पांघरुणी, सगळ्या भूतांचा अहंकार त्याने पांघरून घेतलेला आहे. पांघरून काय करतं? आतलं जे आहे ते दिसू देत नाही. तेव्हा हा बाहेरचा जो अहंकार आहे सगळ्या भूतांचा, मी असा जो अहंकार आहे, तो परमात्म्या वाचून त्या अहंकाराला काय आहे? अहंकाराला परमात्म्या वाचून स्वतंत्र सत्ताही नाही आणि स्फुरणही नाही. मग खरं ज्या पदार्थाला स्वतःचं सत्तास्फूर्ती नसते, तो पदार्थ अधिष्ठानाच्या सत्तास्फूर्तीनं जणू काही त्याला सत्ता किंवा स्फुरण प्राप्त झालं, अशा प्रकारचा व्यवहार होत असतो आपल्या वेदांत प्रक्रियेप्रमाणे देखील. तर ते सांगतात, असो रूपक हे तो ईश्वरू, सकल भूतांचा अहंकार पांघरोनी, सगळ्या भूतांचा अहंकार म्हणजे मी हे जे स्फुरण आहे ना, ते सुद्धा कोणाचं आहे? माझंच आहे. भगवंतांनी सांगितलं एका ठिकाणी, येरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, बुद्धी स्फुरे जे अहर्निशी, ते वस्तुगा मी. ऐक नाही, आपण भक्त काय म्हणतो? ते वस्तुगा तू आहे. इथं भगवान म्हणतात सगळ्यांच्यामध्ये मी अमुक आहे, मी असं जे स्फुरण होतं ते स्फुरण माझं आहे असं म्हणतात. आणि भक्त काय म्हणतो? देवा, हे मी स्फुरण जे आहे ते माझं नसून तुझं आहे. भक्ती सिद्धांतामध्ये जेव्हा भक्ती आणि ज्ञानमध्ये एवढाच फरक आहे. आपण नेहमी चिंतन करतो की ज्याच्यामध्ये सगळं तू आहे असं परमात्म्याला म्हटलं जातं, त्याला नाव भक्ती येतं. आणि ज्याच्यामध्ये सगळा मीच आहे असं अशी अनुभूती येते, त्याचं नाव आहे ज्ञान. आणि मी आणि तू काय आहे? दोन्ही एकच आहे. मग केवळ उपाधी भेदामुळं त्याला भक्ती आणि ज्ञान होतं. ज्याच्यामध्ये त्वम उपाधी लागतो त्याला भक्ती म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये अहम उपाधी लागतो त्याला काय म्हणतात? ज्ञान असं म्हणतात. असं अर्जुनपण न घेता अर्जुनपण न घेता मी ऐशे पंडुसुता, उठतसे ते तत्वता तयाचे रूप असं सांगितलेलं आहे. मग अर्जुन पण बाजूला केलं तर जे काही तुम्हाला स्फुरण होतं ते स्फुरण त्याचं म्हणजे कोणाचं आहे? परमात्म्याचं स्फुरण आहे. असं. आणि भगवंतांनी स्वतः सांगितलं की ते स्फुरण कोणाचं आहे? माझंच आहे. असो रूपक हे तो ईश्वरू, ते म्हणतात हे रूपक असो. हे आता मी रूपक तुम्हाला सांगितलेलं आहे, पण त्याचा जर सिद्धांत रूपाने सांगायचं झालं तर थोडक्यामध्ये असं म्हणता येईल, असं विधान करता येईल की सकल भूतांचा अहंकारू तो ईश्वरू, निरंतरू पांघरोनी उल्हासत असे. म्हणजे सगळ्या भूतांचा जे अहंकार आहे त्या अहंकाराला सत्तासुद्धा कोणाची आहे? माझ्यात. आणि तो अहंकार काय केला आहे? त्याने पांघरलेला आहे. आणि त्या अहंकारामध्ये जीवाला काय होतं की हे जे बाह्य वस्तू निर्माण केल्या त्याच्याच विषयी त्याच्या अंतःकरणात प्रलोभन होतं. आणि त्यामुळं तो जे करणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराला विसरतो आणि मी करता आहे असं समजतो. आणि त्याच्या अहंकाराला पांघरून म्हणजे त्याचं खरं मूळ अधिष्ठानत्व कोणाला आहे? ईश्वरालाच आहे. म्हणून म्हणतात निरंतर उल्हासच आहे. निरंतर जर या ठिकाणी एक क्षणभर जर परमात्म्याचा वास नसला किंवा त्याचं अधिष्ठानत्व किंवा कारणत्व मानलं नाही तर त्या जीवाचं जीवत्वसुद्धा सिद्ध होणार नाही. खरं तर असं आहे की ईश्वर तत्वता ब्रह्मच आहे, पण जीवाच्या सापेक्ष त्यांनी जीवाच्या कल्याणासाठी काय केलं आहे? ईश्वर भाव स्वीकारलेला आहे आणि या सगळ्या जीवांच्या क्रिया करून घेतो. त्या क्रिया करण्यामध्ये ईश्वर त्याला दुःख देतो ना, हे सुद्धा ईश्वराचं उपकार आहे. की दुःखामधून काय होतं? दुःखाने जेव्हा मनुष्य गांजला जातो तेव्हा त्याला अनुताप होतो. म्हणून दुःख पण परमात्म्याने दिलं. जेव्हा त्याला सुख दिलं तेव्हा या सुखाच्या स्वरूपाचा विचार करतो, तेव्हाही त्याला
परमात्मा सुखरूप आहे असं ज्ञान करून घेता येतं. म्हणून ईश्वराने जे जे काही निर्माण केलं, आता ही मनुष्य योनी निर्माण केली, त्या मनुष्य योनी निर्माण केली ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे की आपल्याला ह्या योनीमध्ये आपल्याला आपल्या स्वरूपाचा विचार करतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्था दिल्या, हे सुद्धा भगवंताने आपल्याला की स्वप्नाप्रमाणे हे जगन मिथ्या ठरवता येईल म्हणून आपल्याला स्वप्न अवस्था दिली. जागृतीमध्ये आपलं सुषुप्तीमध्ये निर्विषय सुखाची अनुभूती येते, म्हणून निर्विषय सुख म्हणून कोणी एक आहे असा विचार करता येईल की नाही. आणि हे दोन्ही करण्यासाठी जागृती अवस्थेमध्ये हा विचार करता येतो, म्हणून जागृती अवस्था पण आपल्याला दिली की ज्याच्यामध्ये ईश्वर सृष्ट पदार्थांशी इंद्रियांचा संबंध होऊन मनुष्य विचारात प्रवृत्त होऊ शकतो. ऐके नाही, हे सगळं ईश्वराची कृपाच आहे. म्हणून असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारो. आणखी दुसरी गोष्ट अशी आहे, ईश्वराचं स्वरूप वर्णन करत असताना 3 प्रकाराने केलं जातं. म्हणजे एक विराट, हिरण्यगर्भ आणि सूत्रात्मा, हे 3 वर्णन जे केलं जातं तर ते 3 वर्णन कसं केलं, सूत्रात्माच ना, ईश्वर, ईश्वर किंवा सूत्रात्मा हे वर्णन करतात. ते बघा की हा ईश्वर जो आहे तो जीवाच्या सापेक्ष सांगितलेला आहे. जीवाची उपाधी व्यष्टी आहे. जीवाची उपाधी व्यष्टी सूक्ष्म शरीर, व्यष्टी स्थूल शरीर आणि व्यष्टी कारण शरीर आहे. आणि ईश्वराची उपाधी जी आहे तर व्यष्टी स्थूल, व्यष्टी सूक्ष्म, आपलं समष्टी स्थूल, समष्टी सूक्ष्म आणि समष्टी कारण शरीर अशी उपाधी सांगितली. आणि त्याचं लक्षण करताना आपल्याला जर काही शंका आली तर विचारा, याच्यामध्ये भरपूर विचार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की हा जो स्थूलसृष्टीचा अभिमानी त्याला विराट नाव येतं, सूक्ष्मसृष्टीचा अभिमानी आहे त्याला हिरण्यगर्भ असं नाव येतं, आणि जो समष्टी कारण शरीराचा अभिमानी आहे त्याला ईश्वर किंवा सूत्रात्मा असं नाव येतं. पण इकडं काय सांगितलं, व्यष्टी स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराचा अभिमानी जो आहे त्याला अनुक्रमाने या ठिकाणी विश्व, तैजस आणि प्राज्ञा अशा संज्ञा प्राप्त होतात. पण दोन्हीकडे एकच शब्दाचा प्रयोग केलेला आहे. कोणता? त्या सृष्टीचा अभिमानी, समष्टी असो नाही तर व्यष्टी. मग जर परमात्मा अभिमान धारण करतो असं जेव्हा तुम्ही म्हणता, बरोबर ना, असं जेव्हा म्हणता, मग जो ज्याचा अभिमान धारण करतो, बरोबर ना, मग त्यांनी केलेल्या त्या कर्माचा लेप त्याला लागणारच की नाही. तर त्याच्यामध्ये तात्पर्य असं आहे की या ठिकाणी जीवाच्या सापेक्ष त्याच्या ठिकाणी ह्या सांगितलेल्या तुम्हाला समजण्यासाठी ह्या स्थूल अशा प्रकारच्या कक्षा आहेत. त्याला अभिमान, तो तर काय आहे, तो स्वतःला परमात्मा सर्वज्ञ आहे आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या परमात्म्याला आपल्या मूलभूत स्वरूपाचं ज्ञान आहे की नाही. त्याला काही गुरु शास्त्र याचा अध्ययन किंवा गुरुसेवा हे न करताही त्याला मुळात ज्ञान आहे. तत्वता तो ब्रह्मरूपच आहे. परंतु ह्या कक्षातून तुम्ही गेलं तर तुम्हाला काय होईल, ईश्वर शरणागतीनं अगोदर भूमिका म्हणजे अधिकार प्राप्त होईल आणि तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल. अशा प्रकारची स्थिती. शांतपणाने मनुष्य बसलं ना, ते कोणतंही तीर्थयात्रा करू किंवा जप करू किंवा तप करू, काही कर किंवा निष्काम कर्म उपासना करू, तरीसुद्धा त्याला ह्या परमात्म स्वरूपाचं परोक्ष ज्ञान एकदम चांगलं असलं पाहिजे. म्हणून परोक्ष ज्ञान लोक म्हणतात काय दररोज तेच तुम्ही काय करता, शिवाय तुम्हाला तर अपरोक्ष तर काही झालं नाही. पुन्हा पुन्हा तेच हिशेब करतात आणि ते सगळे हिशेब तुमचे परोक्ष असतात, आहे की नाही. मग तुम्हाला काय पुरुषार्थाची तर प्राप्ती काही झाली नाही आणि जीवन तर चाललंय, आहे की नाही. म्हणून त्या विद्यारण्य स्वामींनी परोक्ष ज्ञानाचं एवढं मोठं फल सांगितलं की परोक्ष ज्ञान जे आहे ते बुद्धी पुरस्कृत केलेल्या पापाचा सर्व नाश करतो. हे काय सामान्य फल आहे का, कशानेच प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्याला याचं परोक्ष ज्ञान जे आहे तेही व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणून ईश्वराचं हे रूपक असू द्या, परंतु आपण पाहिलं तर सगळ्या भूतांचा अहंकार म्हणजे समष्टी भूतांचा स्थूल सूक्ष्म आणि कारणात्मक असणारा जो अहंकार आहे तो अहंकार पांघरून कोणी घेतलेला आहे, ईश्वरानेच घेतलेला. आणि खरं तर पाहिलं ना तर चांगलं बघा, लोकवत्तुक
लीला कैवल्यम असं म्हणतात. हे लोकव्यवहाराप्रमाणे जसा एकच मनुष्य आपल्या मनानेच काही संकल्पना करतो, तसा प्रकाराने ह्या समष्टीचा अहंकार ईश्वराने पांघरून त्याचीच लीला चाललेली की नाही. या रीतीनं जरी ईश्वराचं तुम्हाला परोक्ष ज्ञान झालं तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडणारं सगळं करणारा कोण आहे? परमात्माच आहे. झाडाचेही पानं हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, अशी आपल्याला उपयोगिता करता येईल की नाही. माऊलीनं हे सांगायचे. म्हणून हे असो रूपक हे असो रूपक हे तो ईश्वरू, सकल भूतांचा अहंकारू, पांगरोणी निरंतरू उल्हासत असे. जर समजा परमात्मा सगळ्या भूतांचा अहंकार पांघरून घेऊन जर निरंतर उल्हासत म्हणजे आनंद घेत आहे, असं त्याची ही लीला आहे. त्या कैवल्याची केवल स्वरूप असणारी परमात्म्याची. इथं कैवल्याची लीला सांगताना कैवल्य म्हणजे काय आहे? कैवल्य म्हणजे एका वाचून एक आहे, त्याला केवल म्हणतात. केवलस्य भावा हा कैवल्यम. असा राहून जर परमात्मा लीला करीत असेल आणि त्याच्यातलाच एक त्याच्या भूमिकेतलं एक कण किंवा एक अंश जर मी असेल, बरोबर ना, तर हा सगळं त्या परमात्म्याचा काय आहे? विलास आहे. हा त्या परमात्म्याची क्रीडा आहे. असं जर आपल्याला कळलं तर आपल्याला काय होईल? परमात्म्याचं कौतुक वाटेल. आपल्या सुखदुःखाचा विचार होणार नाही. परमात्म्याची काय लीला आहे, ही परमात्म्याची लीला आहे. आणि ही लीला कशी आहे? अनाकलनीय आहे. असा विचार करू की नाही आपण? विरुद्ध विचार करू. म्हणजे विरुद्ध म्हणजे खरा वास्तव विचार आपण करू. म्हणून म्हणतात की निरंतर उल्हास. मी ही जर त्याचंच आहे, मी हे स्फुरण जर त्याचंच आहे, तर माझ्या रूपाने तोच उल्हासत आहे. त्याचाच हा विलास आहे, त्याचाच हा विस्तार आहे, त्याचीच ही क्रीडा आहे. म्हणून शांडिल्यांनी भक्तिसूत्रामध्ये असं लिहिलं आहे की आत्मरती विरोधेन इति शांडिल्य. आपला रामकृष्ण हरी. आत्मरत्या विरोधेन, आत्मरतीच्या अविरोधी, बरोबर ना, असं जे आहे त्याचं नाव काय आहे? भक्ती. त्याचं नाव म्हणजे ही अशा प्रकारची भक्ती अंतःकरणात उदित होईल का नाही. म्हणूनही वेदांताचं परोक्ष ज्ञान आपल्याला असलं तर ते कधीही वाया जात नाही, ते आपल्याला उपयोगालाच येतं. म्हणून सांगतात हे कोणाचा महिमा चालला आहे? हा सगळा महिमा ईश्वराचा महिमा या ठिकाणी माऊली सांगत आहेत. आणि जीवानी काय करावं? तर का पुढे लगेच सांगतात ना, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम. ह्या लोक जे विचार करतात, एवढा विचार करतात. चांगलं बघा, सगळे लोक आता विचार करतात परमात्मा सत्तेविषयी, वैज्ञानिक किंवा मनोवैज्ञानिक किंवा आपले जे पारंपरिक धर्म पंथ सगळा विचार करतात. काय सांगायचं होतं? सगळा विचार करतात परमात्म्याच्या स्वरूपाचा. आणि त्यांच्या पदरात काय पडलं असं जर म्हटलं तर काहीच पडलेलं नाही. कारण त्यांना शांती आहे का विचारलं तर शांती नाही. आणि इकडं तर खूप मोठं शास्त्रज्ञान आहे, सगळं आहे, परंतु नेदी चित्ता शांती आईशी विद्या कशाला? ह्या विद्येचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. त्यापेक्षा गीतेमध्ये सांगितलेलं जे जीवाचं कर्तव्य किंवा त्याचं ज्ञातव्य, त्याचं ध्यातव्य, त्याचं गंतव्य, या पद्धतीनं जर आपण विचार केला आणि आपण ईश्वराला शरणागतीच केली, शरणागतीचं स्वरूप आपण नेहमी पाहत असतो, ती शरणागती त्यांनी केली तर स्थानम प्राप्स्यसी शाश्वत स्थानाला प्राप्त होईल. म्हणजे हे लोक जे आहे ना, यांचा सगळं आयुष्याच्या व्यापाराचं जर आपण त्याला काय म्हणतो संकलन केलं आणि त्याच्याविषयी त्याचा निष्कर्ष काढला तर तो निष्कर्ष काय सांगतो माहिती आहे का? काकस्य कीर्तिपायानी दंतानी. कावळ्याला दात किती आहेत का, किंवा गर्धब गाढवाला केस किती आहेत, एवढंच मोजलं. काय तुम्हाला प्राप्त झालं? फक्त तुम्हाला एवढा सीन झाला, दुसरं काहीही झालेलं नाही. त्याच्यापेक्षा शास्त्रीय दृष्टीने विचार करून शास्त्राचे महापुरुषांनी सांगितलेले सिद्धांत ते केले तर मनुष्य सर्व भक्तीच्या मार्गाला लागेल. आणि त्याच्यापासून तमेव शरणम गच्छ, त्याला शरणागत होईल. आणि काय सर्व भावाने शरणागत होतील. आता माझा मी न राहिलो, माझी जिरली असं म्हणेल, आहे की नाही. आणि मग त्याचं काय होईल? तत्प्रसादात
पराम शांती पराशांतीला प्राप्त होईल आणि स्थानम प्राप्स्यशी शाश्वतम शाश्वत असलं अविनाशी मूळ स्वरूप त्या स्वरूपाला तो प्राप्त होईल अशा प्रकारची स्थिती आहे. मग आता ही परमात्म्याची क्रीडा आहे तर ती क्रीडा तो का करतो म्हणजे परमात्मा हा अवाप्त काम आहे. परमात्म्याला कोणतीच कामना नाही आणि मग कोणतीच कामना नसताना जे केलं जातं तिला लीला म्हणतात, तिलाच क्रीडा असं म्हणतात आहे की नाही. आणि जशी परमात्म्याची लीला आहे ना तशी जीवाचं जे चाललं आहे ना हे सुद्धा काय आहे, ही सुद्धा त्याच्या प्रत्येक आत्म्याची क्रीडाच आहे आणि लीलाच आहे, पण हे आपल्याला कळत नाही. म्हणून त्या मला वाटतं 5व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, भगवान म्हणतात मी सगळी सृष्टी करतो आणि तरी सुद्धा मी अलिप्त सर्वांवर राहतो. न माम कर्माने लिंपंती न मे कर्मफले स्पृहा. हेच तत्व आहे का नाही. परमात्माच कर्मफलाची इच्छा करत नाही म्हणून त्याला कर्मलिप्त करत नाही. तुला तर या ठिकाणी वाटतं की मलाही असंच असावं, मलाही असंच असावं, तर इतिमाम यो अभिजानाती अभितः जानाती. तू जर तुझ्या स्वरूपाचा विचार केला आणि माझ्या स्वरूपाचा विचार केला तर तू सुद्धा तसाच आहे. हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले आईशे जेणे जाणितले तो सुटलागा. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हा परमात्मा जो आहे तो उल्हासत असे म्हणजे त्याला खरोखर काय आनंद प्राप्त करायचा काय त्याला प्राप्त नाही का, त्याला आनंद प्राप्त आहेच आहे. तरी तो का करतो तर लीला म्हणून हे सर्व करतो. आणि त्याच्या रामकृष्ण परमहंसांच्याबद्दल मी वाचलं होतं ते म्हणजे रामकृष्णांचे जे भक्त आहेत सगळे तर ते सर्वच्या सर्व एवढ्या मोठ्या त्यांच्याकडं अगदी निरक्षर स्त्रियासुद्धा त्याच आत्मबोधाला प्राप्त झाल्या. आणि विवेकानंदांसारखे एक त्याला काय म्हणतो तार्किक ते सुद्धा त्याच बोधाला प्राप्त झाले. याचं कारण काय, सगळ्यांना एकच फल मिळालं म्हटले. त्यांच्या भक्तमालिका म्हणून 2 खंड आहेत तर त्याच्यामध्ये ते म्हणजे सगळ्यांना एकच बोध कसा काय प्राप्त झाला तर त्याचं त्यांनी सांगितलं, त्याचं एक वाक्यात उत्तर दिलं त्यांनी. हे रामकृष्णांचं जीवन म्हणजे त्या एक अलौकिक पुरुषाची लीला होते आणि त्यांनी त्या लीलेमध्ये त्यांचं लीला सहचर म्हणून एक त्यांना नावच देतात की रामकृष्ण परमहंसांचे लीला सहचर. काहीतरी 14 का 16 भक्तांची यादी आहे. तर ते सगळे त्यांचे त्या लीलेमध्ये त्यांनी लीलेमध्ये सहचर झाले म्हणजे त्या लीलेमध्ये समाविष्ट झाले. म्हणजे जशी रामकृष्णांची लीला आहे त्याच्यामधले आपण एक खेळणी आहोत अशा प्रकारचं त्यांनी मानल्यामुळं त्यांनाही तोच बोध राहिल्यामुळं सर्व एकाच बोधामध्ये स्थिर राहिले. त्यांनी सांगितलं याचं मूळ कारण आहे की रामकृष्णांचं जीवनचरित्र म्हणजे ही त्यांची लीला होती आणि त्या लीलेमध्ये सहचर झाले म्हणून काय झाले ते रामकृष्ण परमहंसांच्याच योग्यतेला प्राप्त झाले. तशी ही सगळी सृष्टी जी आहे ती ईश्वराची लीला आहे. आपल्याला काय करायचं फक्त त्या लीलेचं सहचर व्हायचं, त्याचं माध्यम व्हायचं. एवढं जर आपण समर्पित झालो का काय करायची जाणायचं सुद्धा नाही करायचं सुद्धा नाही. करायचं नाही म्हणजे कृती करायची नाही का भावनासुद्धा करायची नाही, भावनासुद्धा वेगळी करायची नाही, कृतीसुद्धा वेगळं करायचं नाही, ज्ञानसुद्धा वेगळं संपादन करायचं नाही. फक्त आपलं समर्पण हेच सर्वस्व झालं त्याला. आणि त्याला म्हणतात की लीला सहचरत्व. आता हा जो परमात्मा आहे त्या सर्व भूतांचा अहंकार पांघरून निरंतर उल्हासत आहे. हे जे आहे हे चालले कसं, ही ईश्वराची लीला. ती सुद्धा इथं माऊली शास्त्राचे सिद्धांत आहे ना त्याला थोडंसुद्धा कुठेही त्याच्यापासून त्याला उणीव येईल किंवा त्याच्या बाहेर जाऊ असं नाही. जे काही परंपरा आहे, परंपरेचं संप्रदाय पुरस्सर ज्ञान आहे ते ज्ञानच प्रगट करत असताना माऊली सांगतात की तो परमात्मा ही लीला कशी करतो तर स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. तो परमात्मा जो आहे तो एक नट आहे आणि त्यांनी ह्या लोकांना हे सर्व सृष्टी उत्पन्न केली, त्याची स्थिती लय ह्या सगळ्या क्रिया करत असताना तो परमात्मा काय करतो, तो नट आहे. परंतु लोकांना जे विविधता दिसते यासाठी याचं कारण काय आहे, याचं कारण स्वमायेचे आडवस्त्र. त्याने आपली जी माया आहे त्रिगुणात्मिका असणारी माया, ती मायेचं आडवस्त्र जीवाच्या दृष्टीनं
त्याची उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्वात्मिका माया आहे. पण शुद्ध सत्वात्मिका मायेमुळं परमात्म्याला नित्य ज्ञान आहे. आणि ते आडवस्त्र केलं याचा अर्थ काय? जीवाला त्याचं स्वरूप कळत नाही. त्या नटाने काय केलं? त्यांनी त्याला काय म्हणतात, मध्ये त्यांनी एक पडदा केला आणि त्याला काय म्हणतात, नजरबंदी केली. त्याला हा सगळा खेळ कळतो, परंतु समोरच्याला कळत नाही की हा काय नजरबंदी करून कळतो हे कळत नाही. त्यामुळे त्यांना तो सत्यच वाटत राहतो. तसं म्हणतात स्वमायेचे आडवस्त्र. आपल्या त्रिगुणात्मक मायेचं आडवस्त्र म्हणजे या ठिकाणी मायेचा पडदा, लावणी. आणि मग काय, एकला खेळवी सूत्र. एकटा सगळ्या लोकांना बोलवतो आणि एकटाच सगळ्या त्या बाहुल्यांचा नाच. बाहुल्या नाचतात हे लोकांना काय दिसतं? बाहुल्या नाचतात. आणि त्याला हा भ्रम आहे का? त्याला हा भ्रम कधीच नाही. त्यांनी त्या बाहुल्यांचं सूत्र आपल्या हातात करतो आणि तो जसा सूत्रधारी नाचवेल त्याप्रमाणे ह्या जीवरूपी बाहुल्या नाचत असतात. म्हणून म्हणतात स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र. एकटाच हे सगळं सूत्र हलवत असतो. आणि बाहेर काय दिसतं? बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. आणि 84 लक्ष योनीतल्या एका योनीत असणाऱ्या अनेक विद्य धारण करणाऱ्या ह्या सगळ्या बाहुल्या त्या बाहेरी नटी तो बाहेर त्यांना नटवीत असतो म्हणजे त्यांना आपल्या तालानुरूप नाचवीत असतो. किंवा त्या परमात्म्याच्या लीला जी आहेत त्या लीलामध्ये हे सगळे जण असतात, ते सगळे भुलून जातात म्हणजे हे सत्य काय आहे याचा त्यांना विसर पडतो. आणि जी माया आहे त्या मायेचा तो नियंता असतो. म्हणजे माया जी आहे ती परमात्म्याच्या अधीन आहे. आणि हे सगळे जीव कशाच्या अधीन होऊन जातात? मायेच्या अधीन होऊन जातात. म्हणून ते सांगतात जीवाच्या ठिकाणी असलेला जो अहंकार त्याचा नियमन करणारा कोण आहे? परमात्मा. नंतर जीवाच्या ठिकाणी जी प्रेरणा होते तो प्रेरक कोण आहे? परमात्मा. आणि त्यांचं सगळ्याचं प्रकाशन करणारा कोण आहे? परमात्मा. पण जीवांना असं वाटतं का? ते कारण तो त्याच्या स्वरूपाचं ज्ञानच होऊ देत नाही. कारण मध्ये काय आहे? पडदा आहे. म्हणून स्वमायेचे आणि तो कशाचा पडदा आहे? मायाचा. ती माया काय करू शकत नाही परमात्म्याची. काय म्हणतात? अघटित घटना पटीयशी माया. आणि तिचं वस्त्र आड लावलेलं आहे. आणि एकटा जो परमात्मा आहे तो परमात्मा त्या उपाधीद्वारा सर्व हे सूत्र हलवित आहे. आणि बाहेर म्हणजे परमात्मा तर सर्वज्ञ आहे, पण बाहेर जी विविधता दिसते ते 84 लक्ष अशी जी छायाचित्र आहेत ती तो बाहेर नटी म्हणजे बाहेर तुम्हाला तुम्हाला भासायला लागतात. ती प्रकाश्य रूपाने जीवाला दिसायला लागतात किंवा अनुभवाला येतात. अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आपण बाकीचा विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. राम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.